This conference will now be recorded. आपल्याला आजचे आपले वक्ते लाभलेत श्री उमेश मुंडले. डॉक्टर उमेश मुंडले ते त्यांचं शिक्षण MSc PhD 2002 मध्ये कंप्लीट झालेलं आहे. सोल्युशन प्रोव्हायडर इन फील्ड ऑफ वॉटर, एन्व्हायरमेंट अँड ॲग्रिकल्चर. He is a director, Oculus Group of Companies, proprietor of Natural Resources Management Services, founder trustee, Samruddha Vasundhara Foundation. Experience of more than 2 decades in particularly conservation. He has worked with more than 120 organizations, which include NGOs, government departments, and industries in Maharashtra, Goa, Karnataka, and Madhya Pradesh, in more than 200 villages and 450 establishments. Total volume of water recharged and stored more than 6 billion liter every year. Volume is equivalent to population of more than 2 lakhs. Total volume of wastewater treatment approximately 55 million liter every year. Number of people directly touched more than 1,70,000. More than 1,000 public lecture on water and environment conservation for awareness generation. Column writer in various periodicals, author of book Devrai, included in MA syllabus in Karnataka University. असे आज आपल्याला वक्ते लाभलेले आहेत. आज थोडं त्यांनी आजचं लेक्चर कशावरती आहे, प्रेझेंटेशन कशावरती आहे, त्याच्यावरची थोडीशी समरी दिलेली आहे, ते मी आपल्या सगळ्यांना वाचून दाखवतो. Though most of the Maharashtra state receive good rainfall almost every year, we experience water scarcity in the summer month for about 100 days. This is because of one watershed development and management policy throughout the region, which receives different quantum of rainfall and has varied topography and geology. The presentation gives the information about present status, reasons for the problem, current solutions, and required changes in the solution as well as the policy. एक अजून छोटासा परिचय मला डॉक्टर मुंडल्यांबद्दल करून द्यायचा आहे. तो म्हणजे विवेकानंद सेवा मंडळाबरोबर ते गेले अनेक वर्ष जोडले गेलेले आहेत. आपलं विवेकानंद सेवा मंडळाचा ग्राम विकास प्रकल्प विहीगाव कसाऱ्याजवळ चालू आहे आणि त्या दरम्यान आम्ही कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष अनेक फ्रंट वरती आम्ही बंधारे बांधणं आणि अशा अनेक प्रकार केले, तरी देखील गावातल्या काही विहिरी असायच्या त्यांना पाण्याचा कधीही असं थांबलेलं नव्हतं. हे जे 100 दिवस डॉक्टर सांगतायत त्याचप्रमाणे ते कधी राहिलं नव्हतं. आणि जेव्हा आम्ही डॉक्टर मुंडल्यांची जेव्हा आम्ही हेल्प घेतली, एक कन्सल्टेशन घेतलं, त्यानंतर आज विहीगाव मधल्या विहिरींना पाणी जवळजवळ 12ही महिने पाणी कायम असतं. अशा पद्धतीचं त्यांचं ते योगदान आणि त्यामुळे ते आज आमच्या कार्यकर्त्यांच्या पूर्ण मनात हृदयामध्ये एक स्थान करून आहेत विवेकानंद सेवा मंडळाच्या. त्याच्याच अनुषंगाने आता कसाऱ्याजवळचाच अजून एक चिंध्याची वाडी येथे एका शाळेचा वॉटर शेड डेव्हलपमेंट किंवा वॉटर रिझर्व्हायर बनवण्याचा प्रोजेक्ट देखील आता त्यांच्या हाती आहे. त्यामुळे ते देखील प्रत्यक्षात जर कोणाला बघायचं असेल तर ते काम देखील जाऊन बघू शकता. शिवाय मुंडले सर देखील आपल्या सगळ्यांच्या समोर त्या पद्धतीने अनेक प्रकल्पांचा उल्लेख करतीलच व्याख्यानात. ओव्हर टू डॉक्टर मुंडले. गुड मॉर्निंग. बरं हे नंदू, हा भाषा? हो हो, मराठी ना? ओके. हो, मी स्लाइड्स इंग्लिश मध्ये ठेवल्या होत्या. नाही मी मराठीमध्ये बोलू शकतो. मराठी इंग्लिश काही चालेल. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, आपण आज ऐकणार आहात पाणी व्यवस्थापन, साइट स्पेसिफिक वॉटर मॅनेजमेंट, की टू सक्सेस. लेट्स स्टार्ट. We'll start with current process of development. What is development? सध्याच आपली डेव्हलपमेंटची विकासाची व्याख्या काय आहे? इन्क्रीजिंग अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन at an alarming rate, conversion of agricultural land into non-agriculture, city-centric growth, and polarization of population. ही एक लिंक आहे. इन्क्रीजिंग अर्बनायझेशन
अँड इंडस्ट्रियलायझेशन रिक्वायर्स लँड, जागा लागते. त्यामुळे सिटी एक्सपांड होतात, इंडस्ट्री एक्सपांड होते, त्यासाठीची जागा लागते, ती शहराच्या जवळपासची जागा लागते, विच इज अन ॲग्रिकल्चरल लँड. मग शेतजमिनीवर जेव्हा शहर नागरीकरण होतं किंवा इंडस्ट्रियलायझेशन होतं, ऑब्व्हियसली त्याचा परिणाम होतो बाजूच्या जंगलावर. कारण आपल्याला जरी इंडस्ट्रियलायझेशन हवंय तसं ॲग्रिकल्चर पण हवंय, कारण खायला अन्न हवं. आणि ही साखळी पुढे जाते आणि आपली जी ग्रोथ आहे दॅट इज सिटी सेंट्रिक ग्रोथ. आपण पहिली मुंबई, दुसरी मुंबई, तिसरी मुंबई, नवी मुंबई, असं मुंबईचेच अनेक प्रकार करत जातो. वी आर नॉट लुकिंग ॲट एव्हरी टाउन ऑर सिटी ॲज अ डिफरंट एंटिटी. आणि ते शहर अस्ताव्यस्तपणे वाढत चाललं आणि त्याचं पॉप्युलेशनचं पॉलरायझेशन होतं. हा आपला करंट कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट आहे. इन 2008 120 MB ज्या चिपवर राहत होतं, 2018 मध्ये 128 GB राहत. दिस इज डेफिनेटली अ डेव्हलपमेंट. बट कालचं चित्र बघाल तुम्ही तर 2008 मध्ये आणि आजच्या शेतीमध्ये किंवा नॅचरल रिसोर्सेसच्या अवेलेबिलिटीमध्ये, त्याच्या मॅनेजमेंटमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे, इज दॅट अ डेव्हलपमेंट? सो आपली डेव्हलपमेंट ही एकांगी आहे, युनि डायरेक्शनल आहे आणि ती बरीचशी शहर केंद्रित विकासाची असल्यामुळे त्याचा परिणाम बाकी नैसर्गिक स्रोतांवर होतो. So what is the impact of development? Extension of cities on agricultural lands. But we need agricultural land, so conversion of forest land into agricultural land. There is one more aspect. जेव्हा तुम्ही मोठं शहर बसवता, लाईक मुंबई, ठाणा, एनिथिंग, एवढं मोठं पॉप्युलेशन एकत्र आल्यावर त्याला सगळ्यात महत्वाची लागणारी गोष्ट आहे पाणी, पुरेसं पाणी. आणि महाराष्ट्र हे असं राज्य आहे भारतामधलं की भारताच्या एकूण धरणांपैकी 40% धरणं महाराष्ट्रात आहेत. एका राज्यामध्ये 40% धरणं आहेत देशाची. आणि त्यातली बरीचशी धरणं ही शहरांना पाणी पुरवण्यासाठी किंवा उद्योगासाठी. शेतीला पाणी पुरवण्यासाठी आपल्याकडे फारशी धरणं नाही. त्यामुळे शहर जसं मोठं होतं त्याची पाण्याची गरज वाढते, तसं डॅम्सची गरज वाढते. जसं आज मुंबईला पाणी 200 किलोमीटर लांब बसलेल्या अप्पर वैतरणामधनं येतं, त्र्यंबकेश्वरच्या जवळ धरण, तिथनं पाणी मुंबईला आणलं जातं आणि याला आपण इंजिनिअरिंग वंडर्स म्हणून याचं कौतुक करतो. पण आपण हा विचार करत नाही की इज इट इकॉनॉमिकली व्हायबल, इट इज नॅचरली व्हायबल. कारण ही धरणं शहरासाठी बांधली जातात, पण त्यासाठी जंगल, जमीन आणि गावं ही ग्रामीण भागातली उठतात. त्याची डिस्प्लेसमेंट होते, उद्ध्वस्त होऊन जातं, जंगल पाण्याखाली जातं. म्हणजे आपण पाणी अडवण्यासाठी माती आणि जंगलाचा आणि काही ठिकाणी गावांचा बळी देतो. आणि हे काय आहे? दिस इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ अवेअरनेस ऑर निग्लिजन्स, शिअर निग्लिजन्स. त्या दोनपैकी एका कारणामुळे. हे जे दोन फोटो आहेत त्याच्यात तुम्हाला दिसतंय की एक आहे खोपोली जवळचा, जिथे जंगलामधनं अचानक इंडस्ट्री वरती आली, आणि दुसरा आहे मुंबई मधला, मुंबईच्या जवळ असलेल्या एका नदीच्या उगमाजवळचा फोटो आहे, जिथनं तुम्हाला समोर अचानक टॉवर्स आलेले दिसतात. सो एक्सटेन्शन ऑफ सिटीज किंवा अर्बनायझेशन ऑन ॲग्रिकल्चरल ॲज वेल एज फॉरेस्ट लँड, त्याच वाईट होतं. आजचा आपला विषय पाणी. सो लेट्स कम टू वॉटर. वॉटर डिस्ट्रीब्युशन बद्दल आपण विचार केला की जगामध्ये जे पाणी आहे त्याचे 97% पाणी जवळजवळ खारं पाणी, समुद्राचं पाणी. म्हणजे एकूण उपलब्ध पाण्याच्या 3% पाणी हे गोडं पाणी. हे 3% पाणी पूर्ण आपल्याला वापरता येतं का? त्याचा उत्तर नाही असं. आउट ऑफ दिस 3%, 79% हे ग्लेशियर्स आणि आईस कॅप्स मध्ये आहे. 20% इज ग्राउंड वॉटर, जे आपल्याला इझिली ऍक्सेसिबल नाही. ओनली 1% ऑफ द 3% इज इझिली ऍक्सेसिबल सरफेस फ्रेश वॉटर. तर मग हे सगळं 1% इझिली ऍक्सेसिबल आहे, ते तरी आपल्याला सगळ्याचं सगळं मिळतंय का सहज? त्याचं वर्गीकरण कसं केलंय, क्लासिफिकेशन कसं आहे, किंवा डिस्ट्रीब्युशन कसं आहे? आउट ऑफ दॅट 1% ऑफ 3%, 52% is in lakes, 38% is soil moisture, 8% is atmospheric water vapor, जे बाष्प म्हणतो आपण. Water within living organisms is 1% and rivers 1%. म्हणजे आज आपल्याला नद्यांमध्ये जे उपलब्ध पाणी आहे that is 1% of the 1% of 3% of water. म्हणून आपल्या लक्षात येईल की पाणी जरी भरपूर असलं
तरी सुद्धा सगळीकडे पाणी असून आपल्याला प्यायला किंवा वापरायला उपलब्ध पाणी अत्यंत कमी क्वांटिटीमध्ये आहे आणि म्हणून अत्यंत मर्यादित परंतु आवश्यक असलेल्या या रिसोर्सची मॅनेजमेंट उत्तम प्रकारे करण्याची गरज आहे. तर आपल्याला ते पुरणार आहे आणि त्यातून आपल्याला सर्वांगीण विकास करता येईल. वॉटर मॅनेजमेंट इन एन्शियंट इंडिया कसं होतं पूर्वी काय वॉटरशेड डिपार्टमेंट होतं का? वॉटर सप्लाय डिपार्टमेंट नव्हतं. वॉटर सप्लाय डिपार्टमेंट हे 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी चालू केलं. Until then, people manage their water needs. People made and preserved lakes and ponds. एक लक्षात घ्या की निसर्गाला कुठेही खड्डा मान्य नाहीये, मंजूर नाहीये. त्यामुळे तुम्ही खड्डा खणला असेल तर काळाच्या ओघात तो भरून जातो, तुम्ही बघितलं असेल तर. पण इतकी वर्ष हे तलाव, ही तळी ही तशीच्या तशी राहिली याचं कारण ती नैसर्गिक नव्हती, ती मॅनमेड होती. लोक त्यावेळेला तळी बनवायचे, तलाव बनवायचे आणि ते मॅनेज करायचे, ते मेंटेन करायचे. त्या काळामध्ये डिफरंट ग्रुप्स ज्याला आपण नोमॅडिक ट्राईब्स म्हणतो, दॅट वर स्पेशलाइज्ड इन रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंग. म्हणजे काय तर बेलदार उदाहरणार्थ एक जमात आहे जी पाण्याचं काम उत्तम करते. आता त्यांना नोमॅडिक ट्राईब्स का म्हणायचे? हे ब्रिटिशांनी चालू केलं नोमॅडिक ट्राईब्स हे वर्गीकरण. या लोकांचं काम होतं वॉटर मॅनेजमेंट, ते पाण्यासाठी काम करायचे. त्यामुळे एका गावाचं पाण्याचं काम करून झालं की ही टीम दुसऱ्या गावाला जायची आणि त्यांचं पाण्याचं काम करायची. असं प्रत्येक गावाचं पाण्याचं काम करत करत हे लोक पुढे जात राहायचे. म्हणून ते भटके होते. त्यांना घरं नव्हती किंवा त्यांच्याकडे ती स्किल नव्हतं, म्हणून ते नोमॅडिक ट्राईब्स नाहीयेत. नोमॅडिक ट्राईब हा त्यांच्या जगण्याच्या संस्कृतीचा एक भाग आहे, कारण त्यांच्या तो कामाचा भाग होता. हे आपण कुठे आपल्याला सांगितलं जात नाही की आपण लक्षात घेत नाही. व पूर्वी पाण्याचे स्रोत काय होते? पूर्वी नद्या आणि तलाव किंवा झरे हे पाण्याचे स्रोत होते. पण माणूस हा हुशार प्राणी आहे आणि माणूस हा आळशी प्राणी आहे. आणि त्यामुळे जेव्हा माणसाला लक्षात आलं की आपल्याला रोज पाणी लागणार, तुम्ही जर सुरुवातीच्या काळातल्या संस्कृती बघितल्या, जिथे संस्कृती उदयाला आणि फळाला आली, समृद्ध झाली, तिथे भरपूर पाणी होतं. नदीच्या काठावरती सगळ्या संस्कृती या फुलल्या. याचं कारण संस्कृतीला, डेव्हलपमेंटला, विकासाला जे अमर्याद, अमाप आणि वर्षभर लागणारं पाणी आहे ते नदीमध्ये उपलब्ध होतं. पण जेव्हा लोकसंख्या वाढत गेली आणि पाण्याची गरज वाढत गेली, जशी जीवनशैली तुमची बदलते, सुधारते, तसं ते वॉटर इंटेन्सिव्ह होत जातं. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. असं नाही की आपल्याला विकास आपला जास्त झाला म्हणून आपला पाण्याची गरज कमी झाली. हे उलट आहे. जेवढं तुम्ही जास्ती प्रगत होता तेवढं तुमचं पाण्याची गरज, पाण्याचा वापर वाढत जातो. मग जेव्हा माणसाच्या लक्षात आलं की मला नदीवर रोज जायला लागते किंवा पाण्यापर्यंत जायला लागते तेव्हा मला पाणी मिळतंय आणि हे रोज करणं काय फारसं सुखावं नाहीये, तेव्हा माणसाने भविष्याचा विचार करताना आपल्या घराच्या आसपास कुठे पाणी मिळतंय का याचा विचार चालू केला आणि दॅट स्टार्टेड वॉटर मॅनेजमेंट. सुरुवातीला खड्डा खणून त्यातनं जमिनीतनं पाणी कुठे मिळतंय का, मग त्याची विहीर झाली, मग त्याचबरोबर बंधारे बांधायला सुरुवात झाली. आणि मग जेव्हा या सगळ्यातनं प्रगती होत गेली, समृद्धता आली, तसं मग पुष्करणी किंवा स्टेप पॉइंट ज्याला म्हणतात, या गोष्टी केल्या जातात. आता स्टेप पॉइंट किंवा पुष्करणी ही समृद्धी आल्यानंतरच्या काळात केली गेली असं का म्हणतोय मी? तर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला कला दाखवायची असेल, स्किल दाखवायची असेल, तर त्या कलाकाराला किंवा त्या कौशल्य असलेल्या कामगाराला तुम्हाला पोसावं लागतं. हे जीवनावश्यक काम नाहीये, हे आर्टिस्टिक काम आहे. मग हे कधी करू शकतो? जेव्हा तुमच्याकडे तुमच्या गरजेपेक्षा खूप जास्ती समृद्धता असते, तेव्हा तुम्ही एखाद्या कलाकाराला किंवा अशा काही शेकडो कलाकारांना पोसू शकता, सांभाळू शकता, त्यांची कला दाखवू देऊ शकता. म्हणून मी म्हटलं की आपल्याकडे जेव्हा या पुष्करणी, स्टेप पॉइंट किंवा स्टेप वेल्स वेगवेगळ्या आल्या, ज्याच्यावरती खूप कोरीव काम आहे, हे समृद्धीच्या काळामध्ये आला, समृद्धी मिळाल्यानंतरच्या काळात आला. आणि या कारण पुरेसं पाणी. अजून एक महत्वाचा रिसोर्स आहे समुद्र आणि महासागर. खूप लोकांचा असा समज आहे की समुद्राला नदीचं पाणी जाऊन मिळतं म्हणजे पाणी फुकट जातं. आणि मग बऱ्याच ठिकाणी विशेष स्पर्धा असतात किंवा पाण्याच्या स्पर्धा होतात आणि त्याच्यामध्ये मग सांगितलं जातं की एवढं पाणी वाचवा की समुद्रापर्यंत पाणी जाऊ देऊ नका, ते वाया जातं. तर मित्रांनो, असं नाहीये. प्रत्येक गोष्टीचं एक चक्र असतं, सायकल असतं. तसं पाण्याचं पण चक्र आहे. त्यामुळे जर गोडं पाणी समुद्रात गेलं नाही तर हे चक्र खंडित होतं आणि मग मृत समुद्र तयार होतो. त्याचबरोबर समुद्राचं पाणी जे 97% आहे
आपण एकूण पाण्याच्या उपलब्धतेचं, ते पाणी आपण त्याचा आपल्याला थेट उपयोग जरी नसला असं आपल्याला वाटत असलं तरी पृथ्वीचं तापमान कायम राखायला, थंड राखायला हे समुद्राचं पाणी मदत करतं. त्यातनं मिळणाऱ्या गोष्टींबद्दल आपण बोलूयाच नको आणि ते ऍडिशनल फायदे आहेत. पण सगळ्यात महत्वाचा भाग पृथ्वीचं जे तापमान आहे ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला समुद्राचा उपयोग होतो. माझी कंडिशन काय की आजचं ग्राउंड वॉटर आपण करतोय काय की कुठलेही आपल्या पॉलिसीज आहेत करायच्या या जमिनीमधनं पाणी काढण्यावरती आहे. आजही आपला 80% ग्रामीण भाग आणि 40% शहरी आणि इंडस्ट्री हे ग्राउंड वॉटरवर अवलंबून. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऍव्हरेज 1000 मिलीमीटर आणि कोकणामध्ये किंवा कोकणामध्ये साधारण 2.5 ते 4 मीटर एवढा पाऊस पडतो. आणि असं असूनही आपण 80% ग्रामीण भाग आणि 40% शहरी भाग हा ग्राउंड वॉटरवर अवलंबून आहे. आपण सरफेस वॉटर फारसं अडवून त्याचा उपयोग करायचा विचार करत नाही, कारण ते 100 दिवस असतं म्हणून. पण तुम्ही सरफेस वॉटर अडवून त्याचा वापर केला तर तुमचा ग्राउंड वॉटर वापरण्याचा, एक्स्ट्रॅक्ट करण्याचा कालावधी आणि प्रमाण हे मर्यादित राहू शकतं आणि त्यामुळे ग्राउंड वॉटर डिप्लिशन कमी होतं. ही काही चित्र किंवा फोटोग्राफ्स आहेत हे मुंबईपासून 100 किलोमीटर असलेल्या पालघर किंवा शहापूर या भागातली आहेत. तुम्हाला फोटोमध्ये दिसेल की सगळं गाव विहिरीच्या भोवती जमा आहे आणि त्यांच्या बाजूला सगळी भांडी ठेवलेली आहेत त्यांनी रांगेमध्ये. हे काय आहे तर ते काय आहे हे खाली कळेल आपल्याला की वॉटर टँकर येतो आणि त्या टँकर मधलं पाणी त्या विहिरीमध्ये ओतलं जातं आणि मग लोक ते पाणी घेतात. खालच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की पाणी टँकर मधनं विहिरीत ओतलं जात आहे आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला एक बंधारा आहे ज्याच्या प्लेट्स हरवलेल्या आहेत किंवा चोरीला गेलेल्या आहेत पण जागेवर नाहीये आणि त्यामुळे तो कोरडा ठाक आहे. सरकारी योजनांचा हा प्रश्न किंवा हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे की विहीर आहे, त्याच्या पुढे बंधारा आहे, पण त्या प्लेट्स न लावल्यामुळे बंधाऱ्याची क्वालिटी सांगण्याच्या पलीकडे असल्यामुळे तिथे पाणी साठून राहू शकत नाही आणि त्यामुळे विहिरीचं पाणी लवकर करू शकतो. आणि हे पाणी हा टँकर आठवड्यातनं 2दा किंवा फार तर 3दा येतो. मग तो टँकर आला की तो सगळं पाणी त्या विहिरीत ओतणार आणि मग लोक ते पाणी काढून घेणार. अशा पद्धतीने 100 दिवस लोकांचं काम किमान चालू असतं. ठिकाणी लोकांना तो विहिरीमध्ये टँकर उपर्यंत पण धीर नसतो. वॉटर टँकर आला की माणसं त्यांच्याकडचे पाईप घेऊन त्या टँकरवर चढतात, त्याच्यामध्ये पाईप घालतात आणि मग तोंडाने ओढून आपापले ड्रम भरायचा प्रयत्न करतात. आणि हे पण किती असतं 15 मिनिटं आठवड्यात. पण सगळ्यांना हे शक्य होत नाही पाणी घेणं. मग दुसऱ्या गावात जाणारा टँकर आपल्या गावातनं जो जातोय त्या धावत्या टँकरच्या मागे धावून त्याचा नळ सोडून त्याच्या खाली आपली भांडी भरणं किंवा त्याच्या खाली आंघोळ करणं असे प्रकार केले जातात. आणि मग त्या ओल्या निसरड्या रस्त्यावरनं टँकरच्या मागे धावताना पडून हातपाय मोडतो, जीव जातो, या गोष्टी होतात. तिसरा महत्वाचा भाग असा आहे की भारतामध्ये विशेषतः काही विशेष गोष्टी आहेत. म्हणजे क्रिकेट, राजकारण, शेती, पर्यावरण आणि पाणी या क्षेत्रांमध्ये सगळ्यांना सगळं कळतं. आणि हे सगळ्यांना सगळं कळतं असं असल्यामुळे आपण त्या गोष्टीमध्ये त्या भागातल्या, त्या विभागातल्या, त्या विषयातल्या तज्ज्ञाला विचारावं, त्याचा ओपिनियन घ्यावा, याच्यासाठी याची काही गरजच वाटत नाही आम्हाला. हा माइंडसेट झालेला आहे. त्यामुळे पूर्वी तो एक 3 इडियट्स नावाचा पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये ऑल इज वेल नावाचं एक विशेष वाक्य होतं. तसं मी म्हणतो की पाण्याच्या बाबतीत ऑल इज बोरवेल हे सध्या वाक्य झालंय. म्हणजे काय तर पीपल प्रिफर सिम्पल सोल्युशन. पाण्याचं शॉर्टेज आहे, काय करायचं, खोल जा, नवीन बोरवेल करा, हॉरिझॉन्टल बोरवेल करून विहिरीला पाणी आणा किंवा त्या बोरवेलला पाणी आणा. आणि याला काय कोणाला विचारायची गरज नसते, कारण याला कोणाला विचारायची गरज नसते याचं कारण तो जो बोरवेल वाला असतो तो सांगतो कशाला हवंय. मी सांगतो ना 3 पॉइंट्स देतो, त्यातला कुठला तरी एक पॉइंट तुम्हाला नक्की मिळेल. ते झाल्यामुळे काय होतं की माणूस विचार करतो मग एक्सपर्टला आणून आपले पैसे कशाला वाया घालवा, एनिवे तो देणार आहे, आपले एकचेच पैसे घेणार आहे आणि 3 करणार आहे. पण त्याचा परिणाम असा होतो जसं ऑल इज वेल मध्ये झालंय त्या पिक्चर मध्ये, त्या वॉचमनवर विश्वास ठेवून सगळे झोपत असतात आणि जेव्हा चोरी होते तेव्हा कळतं की वॉचमनला रात्री दिसत नाही, तो नुसताच सांगत असतो ऑल इज वेल.
सिमिलरली ऑल इज बोरवेल मध्ये तुम्ही बोरवेल करत जाता, पण त्याचा परिणाम तुम्हाला होतोच असं नाही. आणि याचं एक उत्तम उदाहरण आहे, ते आंध्र प्रदेश मधल्या एका गावाचं उदाहरण आहे. मुसंपल्ली नावाचं गाव आहे, नालगोंड नावाच्या जिल्ह्यामध्ये. त्याचं पॉप्युलेशन 3000 आहे. 2004 ची गोष्ट आहे ही. जवळजवळ 2000 एकरांवरती गाव आहे आणि बोरवेल्स किती केलेत त्यांनी? टायपिंग मिस्टेक नाहीये. 3000 लोकसंख्येच्या गावाने 6000 बोरवेल केल्या. हे तेवढा प्रयत्न केला. त्यातल्या 85% बोरवेलला कधीच पाणी लागलं नाही. लागणारच नव्हतं, कारण रांगोळी काढून तुम्ही जमिनीला भोकं पाडून पाणी मिळत नाही. जिथे जमिनीमध्ये पाणी मिळू शकेल त्या ठिकाणी तुम्ही भोक पाडलं तर तुम्हाला पाणी मिळणार. पण हे करण्यासाठी त्या लोकांना 6000 बोरवेल कराव्या लागल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, हे आपलं काम नाहीये, याला कुठल्या तरी आपल्याला तज्ञाला विचारायची गरज आहे. तिसरा महत्वाचा भाग असतो पाईप वॉटर बद्दलचा. पायपिंग मग कुठनं आणणार? आपल्याकडे सोर्स आहे का? तो पुरेसा आहे का? मी कित्येक गावं अशी बघितलीत आमच्या सर्वेच्या कामात की तिथे तीन वेगवेगळ्या स्कीम मधनं 3 पाईपलाईन आहेत, 3 वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या. कित्येक ठिकाणी तर एकाच विहिरीवरती 3 पाईपलाईन आहेत, पण पाणी नाही. मग ही पाईपलाईन किंवा पायपिंग सिस्टीम किंवा ही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही पाण्यासाठी आहे का त्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी आहे का राजकारणी लोकांसाठी आहे, याचाही विचार केला जात नाही. सरफेस वॉटर बद्दलचा विचार केला तर आपली इरिगेशन एफिशियन्सी किती आहे? तर 35%, लेस दॅन 35% खरं तर. म्हणजे आपण जेमतेम पास होतो. धरणापासून निघालेलं पाणी जे काही थोडंसं आहे ते एंड युजर पर्यंत पोहोचेपर्यंत 100 लिटर मधलं 35 लिटरच पोचतं. बाकीचं 65 लिटर पाणी कुठेतरी हरवतं. मग ते हरवतं म्हणजे काय होतं की ते कॅनॉल्स मधनं बाजूला जमिनीमध्ये मुरतं. त्यामुळे कॅनॉल्सच्या बाजूच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये उकळी येते, म्हणजे पाणी जमिनीतनं वरती येतं, तिथे शिती होऊ शकत नाही वॉटर लॉगिंग झाल्यामुळे. आणि एंड युजरला पाणी न मिळाल्यामुळे तिकडे कोरडे होतं, तिथे पाण्याची कमतरता असते, त्यामुळे तिकडे ड्राऊट होतं. त्यामुळे एकीकडे ओला दुष्काळ आणि एकीकडे कोरडा दुष्काळ अशी एक विचित्र परिस्थिती आपण तयार करून ठेवतो. कित्येक ठिकाणी तो परिस्थिती अशी आहे याच्यामध्ये की वॉटर मॅनेजमेंट हा काहीतरी वेगळा विषय आहे आपला. हा फोटो बघा आणि म्हणजे याच्यामध्ये किती पाईप्स आहेत कोणी मला सांगू शकेल का? मी बऱ्याच वेळेला मोजायचा प्रयत्न केला आणि कंटाळून सोडून दिलाय. तर तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकलं तर कळेल. इज इट वॉटर मॅनेजमेंट? ही वॉटर मॅनेजमेंट आहे का? पण हे महाराष्ट्रातलं चित्र आहे आणि असं चित्र आपल्याला बऱ्याच ठिकाणी. आणि या सगळ्या वॉटर मिसमॅनेजमेंटचा प्रॉब्लेम काय झालाय की 1971चा जो दुष्काळ होता, ज्याला खूप मोठा दुष्काळ म्हटलं जातं, त्याच्यानंतरच्या पावसामध्ये वॉटर टेबल वर आलं होतं. म्हणजे वॉटर टेबल जे आहे ते रिगेन झालं होतं. पण 2003-4च्या दुष्काळानंतर वॉटर टेबल परत वरती आलं नाही. याचाच अर्थ वी आर क्लिअरली ओव्हर एक्सप्लॉयटिंग. एक्सप्लॉयटेशन हीच मोठी गोष्ट असते, म्हणजे अतिरिक्त गोष्ट असते. बट वी आर ओव्हर एक्सप्लॉयटिंग. अँड व्हॉट वी आर ओव्हर एक्सप्लॉयटिंग? आवर बेसिस ऑफ एक्झिस्टन्स, आवर ग्राउंड वॉटर, ज्यात 80% लोक त्याच्यावर अवलंबून आहे. So what is water learning point? It is available everywhere in the most pure form. It is free, yet there is stress. मग याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा अप्रोच काय आहे? सरकार काय करतं? तर देअर आर टाईप मॉड्यूल्स फॉर वॉटरशेड. म्हणजे प्रत्येक वॉटरशेडची काही टाईप मॉड्यूल्स आहेत. म्हणजे केटीवेअर आहे, चेक डॅम आहे, लूज बोल्डर डॅम आहे, पाझर तलाव आहे, शेततळं आहे. ओव्हर सिम्प्लिफिकेशन ऑफ सोल्युशन्स. म्हणजे जे काही करायचे ते सगळ्या राज्यासाठी एकच करायचं, सोपं झालं पाहिजे. कम्फर्ट इन्स्टेड ऑफ इफेक्टिव्हिटी. म्हणजे काय करणं सोपं आहे, काय परिणामकारक आहे यापेक्षा काय करणं सोपं आहे. लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी. तुम्ही आजपर्यंत कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला किंवा राजकारण्याला किती पाणी अडवलंय हे सांगताना ऐकलत का? सरकारचं किंवा सरकारी आकडे, प्रशासनाचे आकडे कसे असतात? यावर्षी 800 बंधारे बांधले, 1000 बंधारे बांधले, ते हे नाही सांगत की किती पाणी अडवलं. त्यामुळे या आमच्या सगळ्या लोकांचा फोकस जो आहे तो स्ट्रक्चर वरती आहे की एवढ्या विहिरी केल्या, एवढं पाणी, एवढे बंधारे बांधले, शेततळी झाली, त्याच्यामध्ये पाणी किती आहे, ते पाणी पुरेसं होतं का, ते वर्षभर मिळत होतं का, याची अकाउंटेबिलिटीच नाहीये कोणाकडे.
त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही आणि लोकही विचारत नाहीत दुर्दैवाने. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे रिजिड माइंडसेट आहे, की तुम्ही कोणालाही काही सांगायला गेलं, आम्ही एवढं वर्ष करतो, तुम्ही काय शाणे आहात का, तुम्ही आम्हाला कोण सांगणार? ही एक पद्धत झालेली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बदल करणं त्यांना अवघड जातं. मग करंट सिच्युएशन काय आहे? तर करंट सिच्युएशन बघूया. सगळ्यात महत्वाचा आणि लाडका सध्याचा कार्यक्रम म्हणजे डीपनिंग ऑफ रिव्हर, नाला खोलीकरण. आणि हे सगळीकडे प्रचंड वेगात आणि मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे. यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे सुदैवाने या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद पडल्यामुळे काही प्रमाणात त्याला काय लगाम लागलेला आहे. पण हे तुम्ही बघाल, हे डीपनिंग ऑफ रिव्हर आहे, ही नदी आहे, ही 30 फूट खोल आणि 5 किलोमीटर लांबपर्यंत खणून काढली. आणि तुम्ही बाजूला बघाल तर 100 मीटरच्या अंतरामध्ये बिल्डिंग दिसेल तुम्हाला. आता हे 30 फूट खणल्यावर आणि याचे पाणी साठल्यावरती हे पाणी आजूबाजूला मुरणार आहे. हे मुरून त्या 100 मीटर पण नाही, त्या बिल्डिंगच्या फाउंडेशन पर्यंत जाणार आहे. त्या बिल्डरला कोणी सांगितलं होतं का की आम्ही इथे खणून काढणार आहोत, इथे पाणी साठणार आहे, त्यामुळे जर फाउंडेशन घेताना नीट घे, त्याचा विचार करून घे. मुळात नदी खोलीकरण करणं ही आवश्यकता आहे का? नदीतला गाळ काढणं ही एक गोष्ट आहे आणि नदी खोलीकरण एक गोष्ट आहे. पण ग्लॅमरस किंवा मोठं केलंय किंवा यंत्राने करायचंय, माणसाने करायचं नाही असं म्हटल्यावर जो माणूस बेलगाम सुटतो त्याचं उदाहरण म्हणजे नदी खोलीकरण आहे. मुळात नदी किंवा कुठलाही प्रवाह का तयार होतो? तर त्याला 2 गोष्टी लागतात. पाण्याला जमिनीच्या खाली जायला जागा न उरणं म्हणजे सॅच्युरेशन किंवा खाली दगड असणं, आणि दुसरा त्याला उतार असणं. म्हणजे जेव्हा पाणी जमिनीमध्ये जाऊ शकत नाही तेव्हा ते पृष्ठभागावरनं उताराच्या दिशेने वाहायला लागतं आणि प्रवाह तयार होतो. मग जेव्हा आपण 5 किलोमीटर लांबीपर्यंतचा जो भाग आहे नदीचा तो समतल करतोय, आपण त्याचा उतार घालवतोय, तर ती नदी राहिली का? ती प्रवाही राहत नाही. बरं, एवढं करून तिथे पाणी साठा राहतो, हा गणिती पाणी साठा आहे की गावाची लोकसंख्या, त्याला लागणारं पाणी गुणिले 365 दिवस आणि तेवढं पाणी आपण साठवू म्हणजे वर्षभर पाणी पुरेल. मग याच्यामध्ये इव्हॅपोरेशन लॉसेस आहेत, त्याचा विचार करत नाही आपण. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी, आजही नदीवरती आपण भांडी घासली जातात, कपडे धुतले जातात, गुरं धुतली जातात, त्याच्यानंतर गावाचं सगळं वेस्ट वॉटर नदीमध्ये टाकलं जातं. किती काही म्हटलं तरी या गोष्टी होतात, आपण नाकारू शकत नाही. आणि जेव्हा नदी वाहत असते, पाणी वाहत असतं, तेव्हा हा कचरा पुढे पुढे जात असतो आणि त्याच्यावर प्रक्रिया होत असते. पण जेव्हा तुम्ही खडून त्याचा प्रवाह थांबवता तेव्हा ते पाण्याचं डबकं तयार झालं आणि मग या सगळ्या प्रोसेसमध्ये तो सगळा कचरा त्याच्यात येऊन साठतो आणि पाण्याचा साठा तर दिसतो, पण तो छान हिरवागार झालेला असतो आणि तो वापरता येतो. आणि हे दुसरं महत्वाचं कारण असं आहे की नदी हे काही माणसाला पाणी पुरवण्याचं साधन आहे का निसर्गाचं? ते आपण बनवलंय. नदी ही एक वेगळी परिसंस्था आहे आणि त्यामुळे त्याचा विचार त्याच दृष्टीने केला नाही तर मग आपण निसर्गामध्ये ढवळाढवळ करतो, ज्याचा आपल्याला त्रास होणार आहे. कारण माणूस हा एकमेव प्राणी असा आहे जो कस्टमर आहे. म्हणजे आपण काहीच देत नाही निसर्गाला कचरा व्यतिरिक्त. हे कचरा निर्माण करणारा प्राणी कोणता? माणूस. असं असल्या कारणाने आपण जर काही देऊ शकत नाहीये तर घेताना आपण काळजी घेतली याचा विचार करायची गरज आहे. हे आहेत केटीवेअर. मध्ये प्लेट आहे, ती प्लेट विसरल्यामुळे पाणी थांबत नाहीये आणि याच्यात तुम्ही बघाल तर एकाच बंधाऱ्याचा आतला आणि बाहेरनं फोटो आहे. आणि गमतीची बाग अशी आहे, पलीकडचा जो भाग दिसतोय तुम्हाला डावीकडच्या फोटोमध्ये, ती बंधाऱ्याची आतली बाजू आहे. तुमच्या लक्षात असं येईल की बंधाऱ्याच्या आतमध्ये पाणी आहे, त्याच्यापेक्षा जास्ती पाणी बंधाऱ्याच्या बाहेर आहे. मग हे काय आहे? तर ही जागा चुकीची आहे, हा एक महत्वाचा भाग. दुसरं, त्याची क्वालिटी इन्फिरियर आहे. त्यामुळे पाणी आतमध्ये थांबत नाहीये पण पाणी पुढे थांबतंय. मग हे का होतं? तर जागा चुकीची कशावरून येते? तर जनरली आमचं जे आम्ही काम करतो तिथे कमीत कमी बांधकामामध्ये जास्तीत जास्त पाणी अडेल असं बघितलं जातं. पण बऱ्याचशा पीडब्ल्यूडीच्या सरकारी कामांमध्ये जिथे जास्तीत जास्त लांब भिंत बांधता येईल असं ठिकाण निवडलं जातं, कारण माहित नाही मला. पण त्यामुळे होतं काय की बंधाराची म्हणजे भिंत मोठीच्या मोठी आणि पाणी खूप कमी किंवा अजिबात नाही. हा दुसरा भाग आहे. वरचा फोटो बघाल तुम्ही, तो चिक डॅम आहे, त्याला सिमेंट बांध म्हणतात. त्याला कुठेही म्हणजे प्रवाहामध्ये एक आडवी भिंत घालायची आणि हे सह्याद्रीच्या पश्चिम आणि पूर्वेच्या उतारात केलं तर हे भयंकर त्रासदायक होतं. कारण
उतारामध्ये पाणी वाहत येताना प्रवाहाबरोबर माती घेऊन येतं. आपण जंगल तर विशेष प्रेमाने तोडतो, आपल्याला त्याची गरज असते. त्यामुळे झाडं लावण्यापेक्षा जंगल तोडण्याकडे आपला कल जास्ती आहे. आणि त्यामुळे एकदा जंगल तोडलं की ती माती जी आहे ती उताराबरोबर पाण्याबरोबर उतारात वाहत येते आणि या भिंतीच्या समोर साठते. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की त्या भिंतीला लागून, चेकडॅमला लागून एक छान मैदान तयार होतं गाळाचं. आणि त्याचा पाणी अडवण्यासाठी उपयोग काही होत नाही. खालचा फोटो आहे तो केटी वेअर, त्याला म्हणतात केटी वेअर का, तो कोल्हापूर टाईप वेअर. आता कोल्हापूर टाईप मध्येच त्याचं नाव, त्याची कुठे असायला हवं, काय योग्य हे सांगितलेलं आहे. तो काळ्या मातीमध्ये, जिथे पाण्याचा प्रवाह फार नाहीये, माती पाणी धरून ठेवते, अशा ठिकाणी बांधायचा प्लेटचा बंधारा आहे. पण तो कोकणात या भागामध्ये जिथे भरपूर प्रवाह आहे, पाणी माती धरून ठेवत नाही, अशा ठिकाणी बांधला जातो. आणि मग त्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या चोरीला जातात, लोक आळसाने लावत नाहीत, विकून टाकतात. अनेक गोष्टी झाल्यामुळे त्या प्लेट्स लागत नाहीत, किंवा लागल्या तरी त्या नीट लागत नाहीत आणि लिकेजेस तयार होत राहतात. आणि मग पाणी हळूहळू त्यातनं जातं. हे दोन फोटो फक्त बघून घ्या. याच्यामध्ये बोलायची मला फारशी काही गरज वाटत नाहीये की हे काही आम्ही दुरुस्त केलेले बंधारे होते, त्याची दुरुस्तीच्या आधीचे फोटोग्राफ्स आहेत. अशी कामं असतील तर त्याच्यामध्ये पाणी किती साठणार आहे हे सांगायला काय कुठल्या तज्ञाची गरज नाहीये. पण ही अशी कामं आपल्याला दिसतात. आणि डावीकडच्या वरच्या फोटोमध्ये जे दोन कॉन्क्रीटचे गोल दिसत आहेत त्यांना विहिरी असं म्हणतात. आता नाल्यामध्ये अशा विहिरी बांधण्याचं डोकं कोणाचं आणि हे तज्ञ कोण, याच्याबद्दल आपल्याला माहिती घेण्याची गरज आहे, पण ही मिळत नाही. अजून एक महत्वाचा भाग की आपण जंगलतोड अनिर्बंध आणि अनियमित करत असतो आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. हे 15 किलोमीटरच्या अंतरातले दोन फोटो आहेत. डावीकडचा फोटो आहे तो नदीचा उगम आहे, तिळगंगा नावाची नदी आहे सांगलीमध्ये. त्या उगमाचा जो भाग आहे तिथे ही परिस्थिती आहे. पूर्वी जंगल होतं, आता फक्त 2 झाडं दिसत आहेत, एक छोटं आहे आणि एक तर लपलेलं आहे. आणि खाली आहे ते जमिनीमधनं पाणी वरती आलं. तर हे काय आहे, तिळगंगा नदीच्या दोन्ही काठावर मिळून 22 गाव आहेत. त्यातल्या 16 गावांमध्ये कोरडा दुष्काळ असतो, कारण जंगलतोड झाले, पाणी वाहून जातं. आणि 5 गावांमध्ये ओला दुष्काळ असतो, जिथेही कृष्णेला मिळते तिळगंगा नदी कऱ्याच्या जवळ. तर तिथे जमिनीतनं उपळी येते, खालनं पाणी वरती येतं. याचं कारण अतिरिक्त ऊस, मोनोकल्चर, ओव्हरडोस ऑफ केमिकल्स आणि पाणी. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर झालाय की त्यातली बरीचशी जमीन त्या 5 गावातली आता खार झाली. तिथनं खालनं पाणी येतं आणि काही शेती होऊ शकत नाही. तर 15-16 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्याला कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ हे दोन्ही बघायला मिळतात आणि हे दोन्ही मॅनमेड आहेत. So on one hand we are making dry deserts and on the other hand we are making wet deserts. एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट डॅम्स हे दोन फोटो तुम्हाला दाखवतो मी आता. त्याचा डावीकडचा फोटो आहे तो फार छान दिसतो, ग्रीनरी आहे, छान हिरवगार भाताचं शेत आहे. पण यातली गंमत लक्षात घेतली तर भाताचं शेत आहे त्याच्या खाली जर नीट बघितलं तर तुम्हाला एक भिंत दिसेल आणि मग लक्षात येईल अरे हा चेकडॅम आहे, याच्यात पूर्वी पाणी साठायचं. मग झालं काय, तो चेकडॅम असल्यामुळे माती येऊन तो भरला आणि मग त्यात पाणी साठत नाही. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी ती जमीन दिली होती चेकडॅमला, तो म्हणाला किमान मी माझं भात तरी लावतो, म्हणून त्याने भात लावायला सुरुवात केली. म्हणजे जिथे पाणी असायला हवं तिथे भात लावलाय आणि जिथनं पाणी यायला नको बेसमधनं तिथनं पाणी लीक होत. तोच प्रकार खालच्या फोटोमध्ये सुद्धा आहे. हा एक चेकडॅमच आहे, हे होता. आता ते माती एवढी भरली की वेगळी हे सुरू झाली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट असते की राजकीय नेते जे असतात ते प्रत्येक गोष्ट ही लोकांच्या मागणीवरती किंवा त्या डिमांड्स वरती चालवतात. आणि त्यामुळे अनेक वेळा धरणं हा जो प्रकार आहे तो धरणं ही लोकांच्या मागणीनुसार केली जातात.
आणि हे एक अजून कारण आहे वॉटर मिसमॅनेजमेंटचं. खाली उजनीचं धरण दिसतंय, एवढं मोठं धरण आणि ते एवढ्या खाली बांधलंय की नाशिक, पुणा आणि नगर इथली धरणं भरल्याशिवाय इथं पाणीच येत नाही. म्हणजे वरनं सगळी जी धरणं भरतील, ओव्हरफ्लो होतील, तेव्हा या धरणात पाणी येतं आणि मग इथनं पाणी पुढे जातं. आणि इथपर्यंत पाणी येईपर्यंत त्याच्यामध्ये ठिकठिकाणचं वेस्ट वॉटर मिसळलेलं असतं, त्यामुळे पाण्याची क्वालिटी खराब असते. मग अशा ठिकाणी आपण धरण ठरवताना की त्याच्यामध्ये विशेष अभ्यास करू शकत नाही का, किंवा हे करायची गरज असते का? खालचा फोटो तर विशेष फोटो आहे. हे मराठवाड्यातलं एक धरण आहे आणि हा दिसतोय तो कॅनॉल आहे, ज्याला पावसाव्यतिरिक्त बाकी कुठलंही पाणी लागलं नाहीये. आणि या कॅनॉलची अशी कथा सांगितली जाते की धरणानं जो कॅनॉल निघाला होता, तेव्हा जेव्हा धरण बांधायचं ठरलं तेव्हा डावीकडनं कॅनॉल काढायचं ठरलं, कारण तसा उतार होता. पण आपल्याला माहिती आहे आपल्याकडे धरणं बांधायला एक 15-20 वर्ष सहज जातं, ते लांबत जातं आणि मग खर्च वाढत जातो. तर या मधल्या 15-20 वर्षाच्या काळामध्ये डावीकडच्या गावातला किंवा भागातला जो नेता होता त्याचा प्रभाव कमी झाला आणि उजवीकडच्या गावातल्या नेत्याचा प्रभाव वाढला. आणि मग तो म्हणाला की पाणी माझ्याकडनं गेलं पाहिजे, आणि म्हणून मग डावीकडनं जो कॅनॉल काढला जाणार होता तो उजवीकडनं काढला गेला, जो काढताना विचार केला गेला नव्हता. त्यामुळे त्या कॅनॉलला धरणातनं पाणीच येत नाही. धरणामध्ये पाणी आहे पण कॅनॉल चुकीचा बांधल्यामुळे त्याच्यातनं पाणी जात नाही. शेततळं हा पण एक विचित्र प्रकार आहे की मागेल त्याला शेततळं अशी एक योजना आल्यामुळे विशेषतः तळं कुठेही होतं का, तर नाही. तळ्याला कुठे नैसर्गिक उतारा हवा, खोलगट जागा हवी, जिथे पाणी येईल, साठेल आणि पाणी पुढे जायला ठराविक त्या उंचीनंतर पुढे जायला त्याला मार्ग असेल. पण डोंगराच्या माथ्यावरती तळं खणलं आणि ते 6 मीटर, लोक मुठ्ठीत 20 फूट 30 फूट खोलीची तळी खणतात. आपल्याकडे जर पाऊस 2 मीटर आणि 3 मीटर पडणार आहे, तर 3 मीटरच्या पेक्षा जास्त तळ आपल्याला खोदायचं असेल तर पाणी कुठनं येणार आहे त्याच्यामध्ये? वरनं पडणाऱ्या पावसाचं पाणी काय तेवढं असू शकत नाही. आणि मग आपल्याकडे खाली दगड आहे का, खाली माती असणार आहे, तर तो तलाव न होता पाझर तलाव होणार. आणि याच्यामध्ये अजून एक गंमत अशी असते की निकष असतात सरकारचे. उदाहरणार्थ शेततळ करायचंय तर तुम्ही 12 बाय 12 बाय 12 12 बाय 12 मीटर आणि 6 मीटर खोल, किंवा 30 बाय 30 मीटर लांब आणि 6 मीटर खोल असं करा, किंवा 3 मीटर किमान. आता कोकणातली किंवा कुठली परिस्थिती लक्षात घेतली तर 3 मीटर खोल जाताच येत नाही, कारण खाली खडक लागतो. मग अर्ध्या मीटरसाठी ते पैसे मिळत नाहीत सबसिडीचे. मग ते काय सांगतात की तुम्ही 2 मीटर जमिनीच्या खाली बांधा, 1 मीटर जमिनीच्या वरती बांधा, म्हणजे 3 मीटर होईल, निकषामध्ये बसेल आणि तुम्हाला सबसिडी मिळेल. हे केल्यावर सबसिडी तर मिळते, पण वरच्या 1 मीटर मध्ये पाणी कुठनं येणार? मग ते सांगतात की तुम्ही वरती जे आहे त्याला पाणी हवं असेल तर लाईनिंग करा, आणि मग तुम्हाला बोरवेल किंवा विहिरीतनं पाणी त्याच्यामध्ये पंप करून टाकता येईल आणि मग तिथनं वापरा. म्हणजे आपल्याला हे तर माहिती आहे विज्ञानामुळे की जेवढा सरफेस एरिया जास्त आहे तेवढं इव्हॅपोरेशन लॉसेस जास्त. मग जेव्हा बोरवेल किंवा विहिरीतनं पाणी उपसून आपण अशा प्रकारच्या तलावात टाकतो, तेव्हा ती वॉटर मॅनेजमेंट आहे का वॉटर मिसमॅनेजमेंट आहे, पण असाही विचार केला जात नाही. 15ही बंधारे किंवा कच्चे बंधारे हे मानले जातात का, तर बऱ्याचशा संस्थांची लोकांची एक आवड असते, त्यांना चांगलं काहीतरी करावं असं वाटत असतं म्हणून चांगल्या भावनेने केलं जातं. मला त्यांच्या भावनेबद्दल काहीच म्हणायचं नाही, हे आक्षेप नाहीये किंवा अविश्वास नाहीये. पण 15ही बंधारे कशाचे बांधले जातात, तर तिथलीच माती खणून त्या पोत्यामध्ये घातली जाते. किती संस्था किंवा किती गावातले लोक ती पोती पावसाच्या आधी परत बाजूला काढतात? 1% पण नाही. म्हणजेच त्या पोत्यामध्ये असलेली माती पावसाच्या पाण्याबरोबर पुढे प्रवाहात वाहत जाते. 1 इंच मातीचा थर तयार व्हायला 400 ते 500 वर्ष लागतात नैसर्गिकरित्या. आता अशी किती माती आपण गमावतोय, किती 15ही बंधारे बांधले जातात दरवर्षी, आणि दरवर्षी माती आपण गमावतो. म्हणजे त्या बंधाऱ्यामुळे प्लास्टिक तर पाण्यामध्ये जातच, पण माती जाते, आणि आपण ही माती कायमस्वरूपी गमावतोय हे आपल्याला कळतही नाही. अजून एक भाग आहे सीसीटी किंवा समतल चर. सीसीटी समतल चर हे वॉटरशेडचे स्ट्रक्चर्सच नाहीये,
याला आपण भूमी उपचार म्हणतो किंवा एरिया ट्रीटमेंट. पाणी वाहत येताना माती घेऊन येऊ नये म्हणून अंतरावर खणलेले चर, म्हणून ते समतल चर आहे. म्हणजे येणारं पाणी उताराने त्या चरामध्ये थांबेल, ते थांबलं की त्याचा वेग कमी होईल, मग ते पाणी मुरायला त्याला वेळ मिळेल, मग ते मुरत मुरत खाली येईल आणि त्यामुळे सॉइल इरोजन होणार नाही, माती धसणार नाही, म्हणून करायच्या गोष्टी आहेत. दुर्दैवाने सीसीटी हे वॉटरशेडचं स्ट्रक्चर आहे असं लोकांचा समज झाल्यामुळे सगळ्या जमिनींची, इथे दिसते तसं सगळ्या जमिनींची चाळण करून टाकली. म्हणजे लोक समतल चर जे उतारात करायचे असतात ते सपाटीवर पण करायला लागतात. अजून एक वॉटर मॅनेजमेंटचा उपाय म्हणजे काय असतो बऱ्याच ठिकाणी. एक उदाहरण घेतलंय मी, जवाहरमध्ये एका संस्थेने केलं होतं. एक इंग्लंडच्या संस्थेने पैसे दिले म्हणून स्ट्रक्चर बांधलं होतं, एक शाळा बांधली होती आणि त्या शाळेला पावसाचं पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं म्हणून ही खाली टाकी बांधली, मोठं दिसतंय. म्हणजे काय, छतावर बिल्डिंगच्या छतावर पडणारं पाणी त्या टाकीमध्ये गोळा करायचं आणि ते नंतर वापरायचं, कधी रेन वॉटर हार्वेस्टिंग. या टाकीला 35 लाख रुपये खर्च आला. 35 लाख रुपये खर्च करून ते छतावरचं पाणी त्याच्यात साठवतात आणि मग ते पाणी पुरत नाही, साठवलेलं पाणी, आणि मग त्याच्यामध्ये काय शेवाळ होतं, मग त्याला वास येतो म्हणून वापरला जात नाही. तर त्याचं काय करायचं म्हणून मला विचारलं होतं. तर त्याच्या पुढे मी त्यांना सांगितलं की तुम्ही 35 लाख रुपये खर्च केले, त्याच्यामध्ये आणखीन काही करू नका, कारण पाणी साठवलं टाकीमध्ये तर ते लिमिटेड असणार आहे, मर्यादित असणार आहे. त्यापेक्षा तुम्ही बाजूला विहीर करा. म्हणून 5 लाखामध्ये एक विहीर केली. त्या विहिरीला वर्षभर पाणी असतं. मग आता 35 लाख रुपये खर्च करायची काही गरज होती का? पण आमच्याकडे एक पद्धत असते की काहीतरी आपल्याला मोठं खर्च केलेलं किंवा स्ट्रक्चर बांधलेलं आवडतं. सोप्या गोष्टीतनं कमी खर्चामध्ये प्रॅक्टिकल सोल्युशन येऊ शकतात, यावर आमचा विश्वास नाहीये, हा मोठा प्रॉब्लेम. आणि मग यातनं बाहेर पडायचं असेल तर काय करायला लागणार आपल्याला? आतापर्यंत आपण प्रॉब्लेम पाहिले सगळीकडे बघायला मिळतात. हे प्रॉब्लेम अगदी कॉमन आहेत आणि याचं कारण काय आहे की आपला माइंडसेट ठरलेला आहे. तर वी हॅव टू चेंज अवर माइंडसेट. तुम्ही जंगलात जाता, जंगली प्राणी बघायला जाता, तेव्हा तुम्ही पिंजऱ्यात असणं आवश्यक आहे, त्यांना मोकळं सोडायला हवं, तर तुम्हाला जंगली प्राण्याची मजा मिळणार. त्यामुळे आपण नक्की काय करायचंय की ज्यातनं आपल्याला सक्सेस मिळू शकेल त्याच्याबद्दल आपण बोलूया. मी कायम सांगतो, सेव्हिंग वॉटर इज अन ऍटिट्यूड. अदरवाईज या गाडीसारखं होतं की जल ही जीवन है, कृपया पाणी व्यर्थ न करे, असं त्या गाडीवर लिहिलंय आणि तो रस्ता भिजवत चाललाय. असे बरेच पाण्याचे टँकर आपल्याला दिसतात जे आपल्याला पाणी वाचवायला सांगतात, पण पाणी वापरत असतात. तर आपल्याला याचा अभ्यास करायची गरज आहे. वी हॅव वॉटर स्कॅर्सिटी, अवेलेबल वॉटर इज कंटॅमिनेटेड अँड सिच्युएशन इज अलार्मिंग. काय करायचं? वाईज गव्हर्नन्स, एफिशियंट यूज, रियूज आणि रिसायकलिंग या 4 गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. आपल्याकडचं मगाशी जे म्हटलं की गव्हर्नमेंटचे मॉड्यूल्स असतात, टाईप मॉड्यूल्स असतात. तर थोडंसं आपण एक स्टॅटिस्टिक्स कडे बघूया, गंमत बघूया आपण की हा महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्ह्याचा रेनफॉल अॅन्युअल काय आहे, तो डावीकडच्या टेबलमध्ये आहे. ऍव्हरेज बघाल तुम्ही तर 1131 मिलीमीटर पाऊस हा महाराष्ट्राचा ऍव्हरेज आहे. पण सगळ्यात जास्त तो आहे रत्नागिरीमध्ये 3364 मिलीमीटर आणि सगळ्यात कमी आहे सांगलीमध्ये 418 मिलीमीटर. आता गंमत अशी आहे, आपल्याकडे स्ट्रक्चर करताना 1131 या रेनफॉलच्या हिशोबाने केली जातात. जी सांगलीमध्ये जिथे 418 मिलीमीटर पाऊस आहे 40%, 35%च आहे. आणि रत्नागिरीचा विचार केला तर ऍव्हरेजच्या तिप्पट आहे. लक्षात येतंय का? म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि तरी आपण ऍव्हरेजनी काम करत असल्यामुळे सांगलीला तेवढी गरज पडत नाही आणि रत्नागिरीला ते पुरत नाही. हे आपण अख्ख्या राज्याचं बघितलं. तुम्ही जर बाजूला बघितलं आणखीन तर सांगा, आपण पुणे जिल्ह्याचं एक उदाहरण घेतलं तर प्रत्येक जिल्ह्याचा तालुक्याचा पाऊस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कमी कुठला आहे तर दौंडचा आहे 450 आणि वेल्ह्याला किती आहे 2600 मिलीमीटर आणि पुण्याचा ऍव्हरेज किती आहे 752. म्हणजे 450, 750 आणि 2600. इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये एवढा वेगवेगळा पाऊस आहे आणि आपण सगळ्या राज्यभर सगळीकडे सारख्याच प्रकारचे स्ट्रक्चर करतोय. म्हणजे हे थोडंसं असं होतं की एकच पॅन्ट घ्यायची, समजा एक 36 कंबरवाला माणूस आहे, एक 38 वाला आहे, एक 42 वाला आहे, तर ऍव्हरेज काढायचं आणि सगळ्यांना 42 किंवा 38 कंबरची पॅन्ट द्यायची. जी 34 वाल्याला मोठी होते
38 वाला म्हणतो ओके आहे, 42 वाल्याला ती होतच नाही. हे जेवढं योग्य आहे तेवढंच आपल्याकडचं त्याचं वॉटर मॅनेजमेंट योग्य आहे. मग आम्ही करताना काय करतो, तर आमचे हे 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत की यूज ऑफ अवेलेबल रेन वॉटर फॉर स्टोरेज इन द विसिनिटी विथ द पार्टिसिपेशन ऑफ लोकल पीपल. हे दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत की त्या गावाचं पाणी त्या गावाच्या परिसरात आणलं पाहिजे. यूज ऑफ टेक्निक और टेक्नॉलॉजी ॲज पर रिक्वायरमेंट, मेकिंग वॉटर अवेलेबल थ्रू आउट द इयर, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि ते कशासाठी लागणार आहे, ड्रिंकिंग, सेकंडरी यूज, कॅटल अँड इरिगेशन फॉर सेकंड अँड थर्ड क्रॉप. या 4ही गोष्टींचा जर विचार तुम्ही केला नाही तर गावामध्ये पाण्याचं काम करून काही उपयोग होत नाही. फक्त पिण्याचं पाणी देऊन गावाचं मायग्रेशन थांबत नाही ना त्याची ग्रोथ होते. जोपर्यंत सेकंड क्रॉप घेता येत नाही तोपर्यंत गावामध्ये समृद्धी येणं अशक्य असतं. आणि सेकंडरी यूज आणि गुरं यांचा विचार केला नाही तर तुम्ही केलेलं काम हे अपुरं पडतं आणि मग तुम्हाला काम करूनही त्याचं ना तुम्हाला समाधान ना गावाला समाधान. सिलेक्शन ऑफ वॉटरशेड स्ट्रक्चर्स ही कशावर असली पाहिजे, तर इट शुड बी साईट स्पेसिफिक. म्हणजे काय, तर स्लोप्स कसे आहेत, जिओमॉर्फॉलॉजी काय आहे, माती किती आहे, दगड कुठला आहे, जांबा आहे, बेसॉल्ट आहे, फ्रॅक्चर्ड आहे, स्पेस अवेलेबिलिटी किती आहे, युसेज पॅटर्न काय आहे गावाचा, आपण कशासाठी वापरणार आहोत. आवर वॉटरशेड स्ट्रक्चर शुड बी साईट स्पेसिफिक, एंड यूज स्पेसिफिक आणि रेग्युलेशन स्पेसिफिक. म्हणजे विशेषतः इरिगेशनसाठी तुम्हाला पाणी लागणार आहे, आठवड्यातनं 2दा लागणार आहे, 3दा लागणार आहे. जवारमध्ये किंवा काही भागामध्ये आम्ही मोगऱ्यासाठी बरीच मोगऱ्याची प्लांटेशन आहेत आणि तिथनं खूप चांगला मोगरा होतो. तर मग त्याला लागणारं पाण्याचं जे टाइम टेबल आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला काम करून पाणी अडवावं लागतं. म्हणजे असं नाही की माझ्या मनात आलं चांगलं काम करायचं, इथे जागा आहे म्हणून इथे काम करा. काम करताना तुम्हाला गावाचा अभ्यास करून, त्यांच्या डिमांडचा अभ्यास करून, त्यांच्या रिसोर्सेसच्या कपॅसिटीचा अभ्यास करून इकॉनॉमिकली वायबल कसं होईल या गोष्टींचा अभ्यास करून ते करण्याची गरज आहे. आणि वी नीड टू लुक बिहाइंड वनराई बंधारे, चेक डॅम किंवा रिचार्ज पॉइंट. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करायच्या, तर मग काय करता येतील, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे काय करायच्या, तर ही जी स्ट्रक्चर्स आहेत, रिचार्ज पॉइंट आहे, स्प्रिंग कॉर्डन आहे म्हणजे झऱ्याच्या पुढे कुंड बांधणं, भूमिगत बंधारा किंवा सबसर्फेस बंड आहे, वेंटेड बंड आहे, स्टोरेज पॉन्ड आहे, रिपेअरिंग अँड स्ट्रेंथनिंग ऑफ ओल्ड बंड्स आहे, मेकिंग ऑफ वेल्स, रिंग वेल्स और एक्सेप्शनली बोरवेल्स. एवढे प्रकार आपल्याला करता येतात वॉटरशेड डेव्हलपमेंट मध्ये. तर ते कसे करायचे किंवा काय याची उदाहरणं काही 1-2-3 घेतो मी, म्हणजे आपल्याला त्याचा अंदाज येईल. हे मोखाड्यातलं एक गावाचं उदाहरण आहे, इकरीचा पाडा. हे फोटो आहेत, हे काम करायच्या आधीचे फोटो आहेत. तुम्हाला तारीख लक्षात येईल 12 जूनचे. काय केलंय, विहिरीमध्ये खाली बघितलं खालच्या फोटोत तर पाणी किती खाली आहे कळेल. आणि ती मुलगी बसली आहे, ती 2 पोलवर बसली. ते काय केलंय, 40 फूट खोल विहीर आहे, 40-45 फूट, त्याच्यामध्ये पाणी आहे, ते बाजूनी काढता येत नाही म्हणून विजेचे 2 पोल आडवे टाकलेत त्या विहिरीवरती. आणि मग त्या मुली बाया त्या पोलवर बसून पुढे पुढे सरकत विहिरीच्या मध्यावर येतात, पाणी भरतात, मग सरकत सरकत कडेवर येतात आणि बादलीमध्ये होतात. असे 24 तासाचे नंबर असायचे. या गावापर्यंत जायला रस्ता नव्हता, शेवटचे 2 किलोमीटर चालत जायला लागायचं. आणि ही एकच विहीर होती जी 15 मार्चच्या सुमाराला आटायची, ज्याच्यावर 5 पाडे अवलंबून. मग आम्ही काम करताना काय केलं, तिकडे भूमिगत बंधारा बांधला विहिरीच्या खाली आणि 2 झरे होते, त्याच्या पुढे कुंड बांधली, स्प्रिंग कॉर्डन केलं. मुळात हे करताना गावातल्या लोकांना आणि तिथल्या संस्थेला विश्वास नव्हता की याचा काही फायदा होईल म्हणून. पण पैसे रोटरी क्लब देणार होता एक, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पैसे दिले आणि तो एक भूमिगत बंधारा आणि हे 2 स्प्रिंग कॉर्डन केले आम्ही. आणि त्याचा फायदा तुम्हाला असं दिसतोय, खालचे फोटो बघा, की विहिरीला तर वर्षभर पाणी राहिलंच, पण तिथे जो तलाव होता ज्याला फक्त पावसाळ्यात पाणी असायचं, त्याला पण जवळजवळ एप्रिल पर्यंत पाणी असतं. आणि याचा फायदा काय झाला, गावकऱ्यांनी पहिल्या वर्षी पाहिलं की आपल्याला पाणी पुरतंय. मग दुसऱ्या वर्षी त्यांनी त्या तलावामध्ये मासे सोडले आणि फिशिंग चालू केलं. गावातले रस्ते कॉन्क्रीटचे करून घेतले, त्यांची घरं कच्ची होती, कुडाची होती, माती त्यांच्याकडे होती, पाणी आल्यावर त्यांनी विटा पाडल्या आणि घरं पक्की करून घेतली. मग काही लोकांनी भाज्या लावल्या आणि त्या भाज्या मोखाड्यापर्यंत अंतर 15 किलोमीटर आहे, मोखाड्यापर्यंत जायच्या आधी त्यांची भाजी संपायची. याचा अर्थ तिकडे मार्केट अवेलेबल होतं, स्पेंडिंग कपॅसिटी होती, पण पिकं नसल्यामुळे ते घेतलं जात नव्हतं. या गावाचा एवढा उपयोग झाला की तहसीलदारांनी ते सगळं काम बघितलं आणि ते मनरेगामध्ये घेण्याला परवानगी दिली किंवा ते घ्या म्हणून सांगितलं.
आणि मग या गावापासून स्फूर्ती घेऊन बाकी गावांनी कामं केली. तर 2 वर्षामध्ये त्या परिसरातनं लंडनला 2 टन भेंडी, 4 टन मिरची हे त्या आदिवासींनी एक्सपोर्ट केलं, जिथे गावापर्यंत जायला रस्ता नव्हता. मग हे जर गावातली माणसं ते आदिवासी करू शकतात, तर मग आपण शिक्षित किंवा सुशिक्षित किंवा शहरामध्ये असलेले जास्ती अपॉर्च्युनिटीज असलेले लोक करू शकत नाही. तर हे एका ह्याच्यात आहे त्याचं. मल्टिपल क्रॉप घ्यायला सुरुवात झाली. मोगरा झाला, भेंडी, मिरची युरोपला पाठवलं. दुसरं आहे, हे काशिक नावाचं गाव आहे पौडीच्या जवळ. तुम्ही बघाल तो लाल रंगाचे जे सर्कल्स आहेत ते वाडे आहेत, हॅमलेट्स आहेत, आणि पिवळ्या रंगाचे जे एरो आहेत ते स्प्रिंग्स आहेत. आणि खाली तुम्हाला मध्ये एक धरण दिसतंय. तर धरणापासून गावापर्यंत पाणी न्यायचं 50 लाख रुपये खर्च होता अपेक्षित. टाटाची एक कंपनी तो देणार होती. एक जॅकवेल करायची, पाणी उचलायचं, गावात टाकी बांधायची आणि सगळ्यांना पाणी द्यायचं. पण त्यांनी मला बोलवलं होतं की हे योग्य आहे का, व्हायबल आहे का. तेव्हा चौकशी केली, तेव्हा अभ्यास केला, तेव्हा असं कळलं की ऑलरेडी अशी स्कीम अवेलेबल आहे, पण त्याचं 30,000 रुपये महिन्याचं बिल भरता येत नाही, म्हणून ती स्कीम बंद आहे. कारण लाईट कट झाल्यामुळे पंप बंद आहे. मग हे 50 लाखाच्या स्कीमला पण तेच होणार होतं. म्हणून मी त्यांना सांगितलं की हे काय व्हायबल नाहीये. तर ते म्हणाले तुम्ही सोल्युशन द्या. जेव्हा त्या वाड्यांचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की एक वाडी 100 मीटरवर आहे, 200, एक 300, शेवटची 400 मीटर उंच आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी एक वॉटरशेड डेव्हलपमेंट किंवा वॉटर मॅनेजमेंट स्कीम करणं अशक्य होतं, अव्यवहार्य होतं. मग आम्ही प्रत्येक वाडीचा अभ्यास केला, तर प्रत्येक वाडीमध्ये त्यांचे सुदैवाने डोंगरामध्ये झरे होते. कुठे 2 होते, 3 होते, एका ठिकाणी 4 होते. मग त्या झऱ्यांच्या वरती काम करून तिथे कुंड बांधून तिथनं HDP पाईप टाकून आम्ही प्रत्येक वाडीसाठी पाण्याचा वेगळा स्रोत तयार केला. बाय ग्रॅव्हिटी 24/7 फुकट पाणी. गेली 5 वर्ष हे पाणी त्यांना वर्षभर पुरतंय. त्याचे इलेक्ट्रिसिटी चार्जेस 0 आहेत, कारण पाणी बाय ग्रॅव्हिटी येत आहे. आणि हे प्रत्येक वाडीचं वेगळं असल्यामुळे आम्हाला कमी पाणी, तुम्हाला जास्ती पाणी ही भानगड नसल्यामुळे गावातली भांडणं संपली. अजून एक महत्वाची बाब काय केला, तर खाली सपाटीला आल्यावरती एक ओढा होता, त्याच्यावरती 3 बंधारे बांधले आणि त्याच्यामध्ये पाणी साठवलं, ज्याचा उपयोग त्यांना सूर्यफूल, भाजी, शेंगदाणा वगैरे हे दुसरं पीक घेण्यासाठी झाला, ज्यातनं गावाला मार्केट तर जवळ होतं, पौडचं मार्केट, पुण्याचं मार्केट, पण पाणी उपलब्ध नव्हतं. ते शेतीसाठी जवळ पाणी उपलब्ध झाल्यावरती दुसरं पीक आलं आणि गावामध्ये समृद्धी आली. तर 50 लाख रुपये खर्च करून त्यांना फक्त पिण्याचं पाणी मिळणार होतं. इथे आपण त्यांना पिण्याचं पाणी, वापराचं पाणी, शेतीचं पाणी हे सगळं 20 लाखामध्ये उपलब्ध करून दिलं, ज्याची मेंटेनन्स कॉस्ट 0 आहे. हे का होऊ शकलं, तर साईट स्पेसिफिक काम, तिथे काय करणं शक्य आहे आणि काय करणं योग्य आहे याचा अभ्यास करून लोकांना समजावून त्यांच्या सहकार्याने ही गोष्ट केली, त्यामुळे शक्य झालं. हे म्हाडाचा पाडा नावाचं गाव आहे. ही मोठी स्टोरी, याची पण स्टोरी जबरदस्त आहे. गावात एकच विहीर होती आणि एक 400 विद्यार्थ्यांची आश्रमशाळा त्या गावात आली, आणि म्हणून शाळेतल्या मुलांना पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून गावाची विहीर होती, ती गावाने सांगितलं ही तुम्ही घ्या, आम्ही दुसरी विहीर राज्यामध्ये. जलोस राज्यामधून विहीर केली, 2 वर्षामध्ये दुर्दैवाने ढासळून पडली. आणि मग गावकऱ्यांना प्रॉब्लेम झाला की आहे ती विहीर शाळेला दिली आणि आपल्याला विहीर नाही. मग लोकांना बाहेरनं, जंगलातनं, खड्ड्यातनं पाणी आणायला लागत होतं आणि खूप हाल व्हायचे. चालणं खूप व्हायचं, 5-5 किलोमीटर महिलांना रोज चालायला लागायचं. त्या याच्यामध्ये आम्ही जागा आयडेंटिफाय करून तिथे विहीर केली आणि मोठी विहीर झाली. जवळजवळ 2 लाख लिटर पाणी त्याच्यामध्ये कायम उपलब्ध असतं. ज्याचा फायदा असा झाला की गेल्या 3 वर्षांमध्ये त्या गावामध्ये 50 हेक्टर म्हणजे जवळजवळ 125 एकर वरती मोगरा लागवड झाली. आणि मोगरा लागवडीचं पोटेन्शियल लक्षात घेतलं तर एकरी 10 लाख रुपये वर्षाला उत्पन्न मिळतं. 125 एकर मोगरा लागवड या एका सोर्समुळे झाली, जो योग्य ठिकाणी बघून केला. याचा अर्थ काय, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एकच गोष्ट चालत नाही, तर वेगवेगळ्या गोष्टी करायची गरज आहे. हे दापटी नावाचं गाव आहे, तिथे एक्झिस्टिंग चेक डॅम्स होते, ज्यातनं पाणी वाहून जायचं आणि गाळाने भरला होता. तर ते डिसिल्टिंग केलं आणि तो भिंत होती ती फोडून त्याच्यामध्ये 2 पाईप टाकले, ज्याला झाकणं लावता येतील बाहेरच्या बाजूने, जी पावसाळ्यामध्ये उघडी ठेवली. त्यामुळे तुम्ही खाली बघाल तर खाली पाणी वाहून जात आहे आणि वरचे फोटो बघाल तर वरती कुठेही गाळ दिसत नाही. आणि जेव्हा ही झाकणं पाऊस संपताना बंद केली, तेव्हा तो बंधारा पाण्याने भरला. तर या पद्धतीचे व्हेंटेड बर्ड्स म्हणतो आम्ही त्याला, हे आपल्याला सह्याद्रीमध्ये, कोकणामध्ये पूर्वेला आणि पश्चिमेला दोन्ही बाजूला सह्याद्रीच्या करायची गरज आहे.
जेणेकरून त्याच्यामध्ये गाळ भरणार नाही आणि पाणी साठेल आणि पाणी चांगलं साठेल. यात फक्त दोनच करायला लागतात वर्षामध्ये. एक म्हणजे पावसाळ्याच्या आधी ती झाकणं काढायची आणि पाऊस संपल्यावर ती झाकणं लावायची. बस या दोन गोष्टी केल्या तर आमच्याकडे आता 12-13 वर्ष आम्ही हे काम करतो, तर कुठेही परत गाळ साठलाय असं काही बघायला मिळालेलं नाही. कारण गाळ हा सुरुवातीच्या पाण्याबरोबर झाकणं उघडी असल्यामुळे त्याच्यातून निघून जातो. तांबारे नावाचं गाव आहे, तिथे बोरवेल रिचार्ज केली. आजूबाजूच्या छतावर असणारं पाणी फिल्टर करून ते बोरवेल मध्ये घातलं आणि बोरवेलचं यिल्डिंग आहे, म्हणजे पाणी देण्याचा काळ आहे, तो जवळजवळ 3 महिन्यांनी 100 दिवसांनी वाढला. आणि त्यांना जो 2 महिन्याचा गॅप पडत होता तो आता वर्षभर, म्हणजे पाऊस 15 दिवस उशिरा आला तरी सुद्धा त्यांना पाणी मिळतं. तर इथे तुम्हाला जी 4-5 उदाहरणं दिली, 5 उदाहरणं, त्या सगळ्या उदाहरणामध्ये कुठेच तुम्हाला रिपिटेशन दिसणार नाही. आणि याचं कारण असं आहे की प्रत्येक गावाची टोपोग्राफी वेगळी होती, जिओलॉजी वेगळी होती, त्यांची डिमांड वेगळी होती आणि त्याचं सोर्सेसचं पोटेन्शियल वेगळं असल्यामुळे त्या प्रकरणाचा अभ्यास करून साईट स्पेसिफिक काम केलं आणि त्यामुळे अत्यंत कमी खर्चात, ज्याचा मेंटेनन्स कॉस्ट 0 आहे, रनिंग कॉस्ट 0 आहे, कारण ते बाय ग्रॅव्हिटी आहे, त्या गोष्टी केल्यामुळे 15 ते 20 वर्ष चालू शकेल अशा स्कीम तयार केल्या गेल्या आणि त्या फायद्याच्या झाल्या. हे झालं ग्रामीण भागामधलं. आपण थोडं शहरी भागाकडे येऊया की शहरामध्ये बोरवेल जास्त, आपल्याकडे सगळे बोरवेल, रिंगवेल किंवा विहिरी असतात सोसायट्यांमध्ये आणि मग त्याचं काय करायचं आपल्याला कळत नसतं आणि आपल्याला कोणी ते नीट सांगतही नाही. 2-3 उदाहरणं देतो मी आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की बोरवेल रिचार्ज करून सुद्धा आपल्याला पुरेसं पाणी उपलब्ध होऊ शकतं. पहिलं उदाहरण आहे मैत्री लोटस नावाची एक सोसायटी ठाण्यामधली. त्यांचा रूफटॉप एरिया 1000 स्क्वेअर मीटर होता आणि रूफटॉप रेन वॉटर पोटेन्शियल त्यामुळे 20 लाख लिटर, 2000 क्युबिक मीटर होतं. कारण 2 मीटर पाऊस धरला, 2.2 असतो, पण वरचा आपण सोडून दिला. त्यातला हार्वेस्टेबल आपण 15 लाख क्युबिक मीटर, म्हणजे 1500 क्युबिक मीटर, 15 लाख लिटर पाणी हे बोरवेल मध्ये आपण रिचार्ज केलं. ते बोरवेल मध्ये कसं रिचार्ज केलं, तर सगळं पाणी एकत्र आणलं, ते पाईपने एका फिल्टरकडे नेलं आणि फिल्टरेशन करून मग ते बोरवेल पाईपला जोडलं. हे सगळं अंडरग्राऊंड काम असतं, त्यामुळे कुठेही तुमच्या व्हेहिक्युलर मुवमेंटला नंतर अडथळा येत नाही. हे पाईप असे डाऊनटेक पाईप जोडले जातात. मग ते एका कोपऱ्यात बोरवेलच्या जवळ फिल्टर असतो, तिथे फिल्टर बांधला जातो जो ग्रॅव्हिटी फिल्टर असतो आणि त्या फिल्टरवरनं ते पाणी बोरवेलकडे सोडलं जातं. जवळजवळ 15 लाख लिटर पाणी आपण त्या बोरवेलमध्ये सोडलं, त्याची कॉस्ट लाखभर रुपये आली होती आणि जे 15 वर्ष तुम्हाला जवळजवळ काम करणार आहे, काम देणार आहे. आणि याचं मेंटेनन्स काय आहे, तर 3 वर्षांनी फक्त हा फिल्टर उघडून तो साफसूफ करायचा, झाडायचा, दॅट्स इट. बाकी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एनर्जी लागत नाही, कुठलाही त्याच्यामध्ये ऍडिशनल कॉस्ट लागत नाही. फार तर तुम्हाला फिल्टर मीडियम टाकायला लागतं, ज्याचा खर्च साधारण 500,000 रुपये 3 वर्षाला किंवा 4 वर्षाला येऊ शकतो. जर फार खराब पाणी असेल तर. खराब पाणी असेल तर म्हणण्याचं कारण, बऱ्याच ठिकाणी गच्चीमध्ये कबूतर असतात किंवा गच्ची स्वच्छ ठेवली जात नाही, टेरेस, त्यामुळे त्यातनं येणारं पाणी जर खराब झालं तर तुम्हाला 3 वर्षांनी तो साफ करायची वेळ येते आणि मग तेव्हा 500,000 रुपये खर्च येतात. त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही खर्च येत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकांमध्ये जिथे जिथे बिल्डिंग मध्ये तुम्ही बोरवेल रिचार्ज कराल, रेन वॉटर हार्वेस्टिंग कराल, तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5% रिबेट मिळतो. ही सोसायटी गेली 7 वर्ष तो रिबेट घेते, कारण त्यांच्याकडे ती स्कीम चालू आहे ठाणे महानगरपालिकेकडनं. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स मध्ये पण रिबेट मिळतो, तुम्हाला पाणी ऍडिशनल मिळतं, तुमची बोरवेल चांगलं पाणी देते, बोरवेलच्या पाण्याचा TDS कमी होतो. कारण 15 लाख लिटर पाणी तुम्ही जर दरवर्षी त्याच्यामध्ये रिचार्ज करत असाल तर डायल्युशन इज बेस्ट सोल्युशन फॉर रिड्युसिंग TDS. सॉल्ट कमी करायचे असतील तर डायल्युशन शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे तुमचा पाण्याचा प्रश्न सुटतो. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हे डाऊनटेक मधनं येणारं पाणी सरफेसवर येऊन वॉटर लॉगिंग होण्याचं जे प्रकार असतं, पाणी साचण्याचं सोसायटीमध्ये, ते पूर्णपणे संपतं आणि तुमची सोसायटी ड्राय राहते. दुसरा भाग आहे हा वाडिया कॉलेज पुण्याचा आहे. इथे विहीर होती मोठी आहे, जवळजवळ 40 फूट व्यासाची विहीर होती. आणि हा जो भाग इथे तुम्हाला डावीकडच्या फोटो ट्रेंच दिसते, तिथे पावसाळ्यामध्ये 2 फूट पाणी असायचं, पाणी साठायचं. कारण त्याच्यामध्ये हे सगळं आम्ही पाणी एकत्र केलं आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंगचं आणि ते फिल्टर करून त्या बोरवेल मध्ये टाकलं, विहिरीमध्ये टाकलं.
त्या विहिरीला पूर्वी भरपूर पाणी असायचं, पण वन गार्डनचा एक बंधारा आहे तो लीक झाल्यानंतर त्या विहिरीचं पाणी कन्सिडरेबली खाली गेलं, जे या रेन वॉटर हार्वेस्टिंग नंतर वाढलं. हे काम केल्यानंतर, हे काम करायला वाडिया कॉलेजला कोका कोलाने पैसे दिले होते. हे काम केल्यानंतर त्यांना एवढा फायदा झाला की त्यांनी स्वतःच्या खर्चाने त्यांच्या पूर्ण कॅम्पसचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतलं, जे 20 एकर वरती आहे जवळजवळ. आणि त्याच्यानंतर त्यांनी 6 बिल्डिंग्स बांधल्या आणि त्याचंही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं. आणि ऑफिशियली ऑन रेकॉर्ड वाडिया कॉलेजच्या प्रिन्सिपलनी असं सांगितलेलं आहे, तुम्हाला त्यावेळेच्या वर्तमानपत्रात पण बघायला मिळेल, की रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे कन्स्ट्रक्शन आणि ओव्हरऑल पाण्याच्या वापरामध्ये गेल्या 3 वर्षात आम्ही 16 लाख रुपये वाचवले, असं त्यांनी म्हटलं. आणि या सगळ्यासाठी खर्च आला होता साधारण 5-5.5 लाख रुपये. 5-5.5 लाख रुपये वन टाइम कॉस्ट खर्च करून त्यांनी 3 वर्षात 16 लाख रुपये वाचवले. तिसरं आहे सिद्धिविनायक मंदिर, मुंबईतलं आहे. इथे एक रिंगवेल केली आम्ही. रिंगवेल म्हणजे कॉन्क्रीटच्या तयार रिंग्स असतात, त्याची विहीर केली जाते समुद्राच्या जवळ, जिथे विहिरीची खोली खूप कमी असते, 10 फूट ते 20 फूट, त्या दरम्यान ही विहीर केली जाते. साधारण 3 फूट आणि 4 फूट व्यासाची विहीर असते, त्यामुळे जागा कमी आहे. त्यामुळे बोरवेल आणि विहीर याच्या मधलं म्हणून आम्ही रिंगवेल सजेस्ट करतो अनेक ठिकाणी. तर ही रिंगवेल केल्यामुळे सुद्धा सिद्धिविनायक मंदिराने नवीन त्यांची जी धर्मशाळा भक्त निवास बांधलं होतं त्याला एनओसी मिळायला त्यांना अडचण येत होती, आणि लोकांना, मंदिरात येणाऱ्या लोकांना पाण्याचा वापर आणि अनेक गोष्टींसाठी, स्वच्छतेसाठी त्यांना पाण्याची गरज होती. आणि त्या दोन्ही गोष्टी या रिंगवेल मधनं करणं शक्य झालं. त्यांना पाण्याचा स्रोत मिळाला, पाणी उपलब्ध झालं, रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे नवीन बिल्डिंगला एनओसी मिळाली, ओसी मिळाली, या सगळ्या गोष्टी झाल्या. 12 ते 14 फुटाला या विहिरीला पाणी लागलं, कारण आपण समुद्राच्या अगदी जवळच मुंबईमध्ये. आम्ही अजून एक बुलेट नावाची सोसायटी आहे, तिथे पण रिंगवेल केली होती, त्याला 8 फुटाला पाणी लागलं. तर मुंबईमध्ये 8 ते 10 फूट, 12 फुटाला पण चांगलं पाणी लागतं, पुरेसं पाणी लागतं, ज्याच्यावरनं अख्ख्या बिल्डिंगला लागणारं सेकंडरी यूज साठीचं पाणी मिळू शकतं. म्हणून प्रत्येक बोरवेल जिथे आहे सोसायटीमध्ये त्यांनी ती रिचार्ज केलीच पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. कारण तुम्ही बोरवेल रिचार्ज केली नाही, फक्त पाणी काढत राहिला, तर वन फाईन मॉर्निंग इट कॅन गो ड्राय. आणि ते एकदा ड्राय झाले की ती रिवाईव्ह करायला परत खूप त्रास होतो. असं नाही की ती रिवाईव्ह होत नाही. हिरानंदानी आणि रहेजा विहार मध्ये पवईला आम्ही काही ड्राय बोरवेल सुद्धा रिवाईव्ह केल्या, पण त्याला 3 ते 5 वर्ष लागतात. मग तेवढं थांबण्यापेक्षा तुमच्याकडे जर बोरवेल असेल तर ती रिचार्ज करणं, तुमच्याच गच्चीवर पडणाऱ्या, टेरेसवर पडणाऱ्या पाण्याने रिचार्ज करणं हा सगळ्यात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. त्याचे बेनिफिट्स काय आहेत? तर इट हेल्प्स इन एनहान्सिंग क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वॉटर इन सोर्स. इट अवॉइड फ्लडिंग. इट हेल्प इन रिड्युसिंग TDS and it makes you self-sufficient of water. कोण आणि कुठे करू शकतं, तर याची लिस्ट आहे की एनीवन अँड एनीवेअर कॅन बी डन. हॉस्पिटल्स, कॉलेज प्रिमायसेस, टेम्पल प्रिमायसेस, ओपन प्लेसेस, ग्राउंड. इव्हन आम्ही शिवाजी पार्कला पण केलं, जिथे 15 कोटी लिटर पाणी दरवर्षी रिचार्ज होतं. सो असं नाहीये की प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. त्या ठिकाणी त्या जागेच्या पोटेन्शियल प्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येतं आणि ते केलं पाहिजे. आणि आता एक शेवटचा भाग की रेन वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे पावसाचं पाणी 100 दिवस असतं, पण दुसरा एक सोर्स आहे आपल्याकडे जो आपल्याला वर्षभर पाणी देतो, आणि दॅट इज बाथ वॉटर रिसायकलिंग. हे आम्ही एका शाळेमध्ये केलं होतं, रामरत्न विज्ञान मंदिर, केशवसृष्टीमध्ये, भाईंदरला, उत्तरला. 1 लाख लिटर पाणी, 80,000 ते 1 लाख लिटर पाणी दररोज तिथे ट्रीट होतं. इट लुक्स लाईक अ लँडस्केप. त्याला रीडबेड सिस्टीम म्हणतात. त्याच्यामध्ये एका बाजूनी झाडं आणि बॅक्टेरियल कल्चर असतं, एका बाजूने पाणी येतं आणि ते त्या झाडांमधनं आणि बॅक्टेरियल कल्चरमधनं पास होतं, तसं ते ट्रीट होत जातं. ही कम्प्लिटली ग्रोन रीडबेड सिस्टीम आहे आणि खाली तुम्हाला दिसेल स्वच्छ पाणी आहे. सो इट लुक्स लाईक अ लँडस्केप. हे बाय ग्रॅव्हिटी असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एनर्जी लागत नाही तुम्हाला. एनर्जी फक्त ट्रीटेड वॉटर वरती पंप करून तुम्हाला रियूज करायचं असेल तर त्यावेळेला लागते. अदरवाईज याच्यामध्ये गार्डनर्स चार्जेस, ही बाग नीटनेटकी करणं, त्याचं ट्रिमिंग करणं, एवढंच फक्त काम असतं. आणि त्यामुळे जिथे आपण उताराने सहज काही करू शकू असं असेल, तिथे तुमच्याकडे थोडी जागा असेल तर STPच्या ऐवजी
ही सिस्टीम वापरली तर तुम्हाला बागही मिळते आणि ट्रीटमेंट सिस्टीमही मिळते. आणि हे 2 फोटो याच्यामध्ये वॉटर सॅम्पल्सचे आहेत की एक बिफोर ट्रीटमेंट आहे आणि एक आफ्टर ट्रीटमेंट आहे. तुम्हाला दोन्ही मधला फरक सहज कळेल त्याच्यामध्ये. सेकंडरी यूज फक्त पॉटेबल हे पाणी आपण आहे असं म्हणत नाही, कारण याच्यामध्ये क्लोरिनेशन आणि बाकी गोष्टी करायची गरज असते. पण अदरवाईज जिथे सेकंडरी यूज आहे तिथे सगळ्या गोष्टींसाठी हे पाणी वापरता येतं. आम्ही जिथे रामरत्नमध्ये हे स्कीम चालवतोय, जिथे 1 लाख लिटर पाणी रोज ट्रीट होतं, तर रोज 6 टँकर पाणी म्हणजे 60,000 लिटर पाणी त्यांना परत वापरासाठी मिळतं, जे प्लांटेशन, ग्राउंडला वॉटरिंग, टॉयलेट फ्लशिंग, गार्डनिंग या सगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं. आताची सिस्टीम दाखवली ती बंदिस्त होती किंवा कन्स्ट्रक्टेड वेटलँड सिस्टीम होती की ज्याच्यामध्ये आपण पाण्याचा फ्लो कंट्रोल करू शकतो. आम्ही एक प्रयत्न केला की वाहत्या नदीचं पाणी ट्रीट करायचं, रत्नागिरीमध्ये केलं होतं. एका विद्यार्थ्यांना आम्ही प्रोजेक्ट दिला होता आणि त्यातनं हे काम केलं की आम्ही फ्लोटिंग रेड बेड म्हणजे फ्लोटिंग सिस्टीम बसवली, ज्याच्या प्रवाहामध्ये होती आणि ज्याच्यामधनं पाणी पुढे जायचं. मग ते 1 महिन्याभरानंतरचा हा दोन्हीचा रिपोर्ट आहे, बिफोर ट्रीटमेंट आणि आफ्टर ट्रीटमेंट. याच्यामध्ये हे जे पाणी आहे ते डावीकडचा जो ग्लास किंवा जार आहे त्याच्यामधलं पाणी हे बिफोर ट्रीटमेंट आहे आणि उजवीकडचं आहे ते आफ्टर ट्रीटमेंट आहे. तुम्हाला दोन्ही मधला फरक लक्षात येईल सर. त्याचा फायदा असा होतो की पूर्वी हे पाणी जमिनीमधून मुरून पुढच्या सगळ्या विहिरी खराब झाल्या होत्या. हे काम केल्यानंतर, ही स्कीम झाल्यानंतर बाहेर पडणारं पाणी स्वच्छ असल्यामुळे जमिनीमध्ये मुरणारं पाणी स्वच्छ होतं आणि त्यामुळे आजूबाजूच्या विहिरी प्रदूषित होण्याचं प्रमाण थांबतं. त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स काय घेण्याची गरज आहे आपल्याला, विशेषतः कोकण या आपल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये, टू अवॉइड ट्राय टू अवॉइड चेक डॅम्स ऑर केटीवेअर्स ॲज कॉमन वॉटरशेड स्ट्रक्चर. ते करू नका असं नाही म्हणणं आहे, पण ते करताना ते कॉमन वॉटरशेड स्ट्रक्चर काय करायचं, चेक डॅम बांधा, केटीवेअर बांधा असं ब्लाइंडली करू नका. यूज अदर साइट स्पेसिफिक स्ट्रक्चर्स फॉर वॉटरशेड. डू नॉट डिस्टर्ब द रिव्हर बेड. तुमचा बेसल रॉक जो आहे तो तुम्ही डिस्टर्ब करू नका, उतार घालवू नका. रिपेअर द ओल्ड डिफंक्ट ऑर लेकिंग ऑर सिल्टेड बंड्स, कारण तिथे ऑलरेडी खर्च झालेला आहे. त्यामुळे नवीन बांधण्यापेक्षा जुना दुरुस्त करणं कधी कधी स्वस्त असतं आणि त्यामुळे जागाही वाया जात नाही आणि आधी केलेला खर्चही वाया जात नाही, म्हणून ते करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकेशन, टाईप ऑफ स्ट्रक्चर आणि इट्स डायमेन्शन शुड बी फायनलाइज बाय एक्सपिरियन्स एक्सपर्ट. आपल्याला वाटतं म्हणून माझं बजेट एवढंच आहे म्हणून मला एवढंच फंड आलेत किंवा आम्ही हे करून बघू आणि हे जमलं तर पुढे करू असं न करता तुम्ही पूर्ण चित्र काढून घ्या त्या भागाचं, त्या गावाचं, आणि मग त्यातली एक एक गोष्ट तुमच्या बजेट प्रमाणे करा. पण बजेट कमी आहे म्हणून काहीतरी कामचलाव करू नका, ज्याचा खर्च तुम्हाला परत 5 वर्षांनी करावा लागेल. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की देर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रुव्हमेंट. जर तुम्हाला कोणी चांगली मदत करत असेल इम्प्रुव्हमेंटसाठी तर ती घ्यावी आपण, किंवा ऐकून तरी घ्यावी. ते ठरवलं तर आपल्याला बराच त्याचा फायदा होऊ शकतो. आम्ही काय करतो फॉर सक्सेसफुल एक्झिक्युशन, तर पार्टिसिपेशन अँड ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट ऑफ विलेजर्स फॉर बेस्ट रिझल्ट. द स्ट्रक्चर शुड बी साइट स्पेसिफिक. Generally, there are no operating costs for scheme we design, and scheme do not have any maintenance cost unless there is any physical damage to the structure. या गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर बऱ्याच गोष्टी होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही समूहाने किंवा टीमवर्क म्हणून काम करत असता तेव्हा जर तुमचा ब्ल्यूप्रिंट तुमची तयार नसेल, पूर्ण चित्र तयार नसेल आणि जसं होईल तसं आपण करू असं विचार केला तर या पद्धतीचं काम होऊ शकतं. जर तुम्हाला 2 बोगदे करायचे असतील तर तुम्हाला चुकून चालतं, पण तुम्हाला जर काम ट्रॅकवर करायचं असेल तर तुमच्याकडे पूर्ण चित्र असणं आवश्यक आहे, नाहीतर मग ही परिस्थिती तयार होते. हे थोडक्यात झालं की आपण काय करायला हवं, कसं करायला हवं. पण हे करायची गरज आहे. वी आर ऑलरेडी लेट. पण यात प्रत्येक जण हे करू शकतो आपापल्या पोटेन्शियल प्रमाणे, आपापल्या उपलब्ध वेळाप्रमाणे, रिसोर्स प्रमाणे. आणि हे जर करायला आपण वेळ घेतला तर हा दिवस काही लांब नाही
हे ऑलरेडी मार्केटमध्ये आलेलं आहे. कॉल्ड डिहायड्रेटेड वॉटर. त्याच्यामध्ये हवा आहे थोडक्यात आणि जस्ट ऍड वॉटर असं म्हटलंय त्याच्यावर. तर आपल्याला हे हवंय का हे हवंय हे आपण बघा. तर माझं म्हणणं असं आहे की फ्रॉम स्कॅरसिटी टू अबंडन्स शुड बी अवर मोटो. पहिला फोटो तुम्हाला बिचारी छोटी मुलगी दिसते जी त्या विहिरीतनं डोक्यावरनं पाणी घेऊन येते उन्हाळ्यामध्ये. हे कामाच्या आधीचं चित्र असतं. कामाच्या नंतरचं चित्र उजवीकडे आहे, जिथे बंधारा आहे, कडक उन्हाळा आहे, पण त्या बंधाऱ्यात पाणी आहे आणि मुलं त्या पाण्यात डुंबतायत. तर आपल्याला यातलं काय हवंय? आपण इकडनं डावीकडनं उजवीकडे जायचंय का? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आणि जर जायचं असेल तर त्याला स्ट्रक्चर्ड स्कीम असायला हवी, अभ्यास केलेला असायला हवा, योग्य तज्ञाचं मार्गदर्शन हवं आणि त्याप्रमाणे काम करायला हवं. तर आपल्याला यश मिळेल, समृद्धता येईल आणि गावाला भरपूर पाणी मिळेल. मला वाटतं आज हे थांबवतो मी, हे पुरेसं आहे. त्याच्यानंतर कोणाचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर जरूर विचारा. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर उमेश मुंडले. आपल्यापैकी कोणाला जर प्रश्न असतील तर एकत्रित सगळ्यांनी प्रश्न देण्याच्या ऐवजी जर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहिले तर बरं पडेल. पण चॅट बॉक्स मध्ये प्रश्न लिहिपर्यंत माझ्याकडे काही 2 ते 3 प्रश्न उपलब्ध आहेत, ते मी आधी विचारतो. काहींनी मला पाठवले त्या संदर्भात. आणि तोपर्यंत तुम्ही चॅट बॉक्स मध्ये आपले प्रश्न तयार करा. आणि तर उमेशजी, पहिला प्रश्न असा आहे की हे जे बोरवेलचं पाणी आहे ते आपण पिण्यायोग्य करू शकतो का? आणि जर करू शकत असू तर ते कसं? 2 प्रकार आहे त्याच्यामध्ये, की बोरवेलचं पाण्याचं वॉटर सॅम्पल जे असतं ना, त्याचं आपल्याला अनालिसिस करून मिळतं. त्या अनालिसिस मध्ये काय म्हटलंय, म्हणजे TDS बद्दल काही आहे, त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट आहे किंवा त्याच्यामध्ये काही मायक्रोबियल कंटेंट आहे, हे सगळं जर बघितलं तर त्याच्यावरून आपल्याला त्याच्याप्रमाणे सोल्युशन देता येतं. जनरली काय असतं आपल्याकडे की TDS जास्ती असतो, टोटल डिझॉल्व्ह सॉलिड जास्ती असतं. आणि हे का असतं, तर पाणी आपण उपसत राहतो, पाणी आपण रिचार्ज कमी करतो. रिचार्ज, नॅचरल रिचार्ज जो पूर्वी व्हायचा तो आता होणं कमी झालंय, कारण आपल्याकडे सगळं कॉन्क्रिटीकरण झालंय, फरशा घातल्यात आणि सगळं पाणी आपण ड्रेन मधनं, गटारातनं खाडीकडे किंवा समुद्राकडे सोडतो. त्यामुळे नॅचरल रिचार्ज जो व्हायचा तो खूप कमी झाला. आणि तसंही बोरवेलमध्ये नॅचरल रिचार्ज खूप कमी होतो. म्हणजे पावसाचं पाणी जे जमिनीवर पडतं त्यातलं 88 ते 90% पाणी हे सबसर्फेस असतं, म्हणजे विहिरीतनं काढता येतं. आणि जेमतेम 10 ते 12% पाणी हे बोरवेलच्या विदर्भापर्यंत पोहोचतं. आणि इट टेक्स लॉंगर टाइम टू रीच दॅट ॲक्विफर. आणि म्हणून नुसतं काढत राहिलं तर मग त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत ती त्याच्यामध्ये ऍड होत राहतात आणि TDS वाढतो. म्हणून याच्यात सोपा उपाय काय आहे? आता फॉर एक्झाम्पल तुमच्या टेरेसचा एरिया जर 5000 स्क्वेअर फूट असेल, जो मिनिमम असतो आपल्याकडे, म्हणजे 500 स्क्वेअर मीटर झाला, तर मुंबई ठाणा म्हणजे कोकणामध्ये कुठेही गेलं तर 10 लाख लिटर आपल्याला दरवर्षी पाणी रिचार्ज करता येऊ शकतं त्या बोरवेल. आणि जेव्हा तुम्ही दरवर्षी 10 लाख लिटर पाणी रिचार्ज करत राहता तेव्हा ते डायल्युशन होत राहतं. आणि ते डायल्युशन होत राहिलं की त्याचा TDS कमी होणार. असलेल्या पाण्यामध्ये तुम्ही, कारण पावसाचं पाणी हे स्वीट वॉटर आहे, त्याचं TDS अत्यंत कमी. आलं लक्षात? आणि त्यामुळे मग ते पाणी तुम्ही जेवढं रिचार्ज करत राहाल, बोरवेल जेवढी रिचार्ज होईल तेवढा TDS त्याचा कमी होत जातो. त्या व्यतिरिक्त मग आपल्याकडे सॉफ्टनर असतात किंवा अनेक गोष्टी आहेत, मशीन्स आहेत, ज्याच्यामधनं आपण त्याचा TDS कमी करू शकतो. पण त्याची ऍडिशनल कॉस्ट असते आणि त्याला पण लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे सगळ्यात उत्तम काय आहे, तर सुरुवात सोर्स पासून करायची. तिथे TDS कमी केला तर मग वरती आल्यावर त्याचा TDS सॉफ्टनर आणि बाकी गोष्टींनी आणखी कमी करता येऊ शकतो आपल्याला. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की वेस्ट वॉटर ट्रीटमेंटचे उपाय काय आहेत, किंवा आपण आपल्या सोसायटीमधनं जे वेस्ट वॉटर निर्माण होतं ते नॅचरल रिसोर्सेसनं, म्हणजे आपल्या गटारांमधनं अगदी ते खाडीला किंवा नदीला जाऊन मग ते समुद्राला मिळतं. तर या नॅचरल रिसोर्सेसना जर आपल्याला शुद्ध प्रमाणात जर पाणी द्यायचं असेल तर ह्या वेस्ट वॉटर ट्रीटमेंटचे काय उपाय आहेत, कसं करू शकतो, त्याची प्रोसिजर काय? त्यालाच लागून एक चैताली फडकेंनी प्रश्न विचारलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. राम रतन केस स्टडी मध्ये बाथरूम वॉटर प्लस टॉयलेट वॉटर म्हणजे फेकल स्लज शुद्ध ट्रीट करता का तुम्ही?
तर त्याबद्दल पण हा. थोडी माहिती द्या. म्हणजे हे दोन प्रश्न मी ओके. एकत्रितच घेतो आता. ठीक ठीक. जेव्हा आपण वेस्ट वॉटर डायरेक्ट जमिनीमध्ये सोडतो तेव्हा इट डिपेंड. म्हणजे आता उदाहरणार्थ जिथे जांभा दगड आहे लाईक रत्नागिरी जिल्हा, तिथे प्रॉब्लेम असा आहे की जांभ्या दगडामध्ये तो दगड पाणी सोडतो. त्यामुळे तिथे ज्या ज्या सोसायट्या आहेत त्यांनी वेस्ट वॉटरसाठी जे खड्डे खणले तिथे पाणी आधी ते भरलं जातं आणि मग जांभ्याचं कसं आहे तो काही काळ पाणी धरतो आणि मग सोडतो. त्यामुळे म्हणून म्हटलं जिओमॉर्फॉलॉजी खूप महत्वाची असते. डायरेक्ट पाणी सोडणं हे चुकीचं आहे, गैर आहे, क्रिमिनल आहे. तुम्हाला जर कमी कमी खर्चामध्ये ते सोडायचं असेल त्यासाठी रीडबेड लावा तुम्ही. जर तुम्हाला ते पाणी वापरायचं नाहीये पण ट्रीट करून सोडायचं आहे की ज्याचा निसर्गाला त्रास होऊ नये, बाकीच्या कुठल्याच इतर जीवांना त्रास होऊ नये असं वाटत असेल तर सिंपल रीडबेड लावून त्यातनं ते पाणी सोडलं आणि मग त्याचा ओव्हरफ्लो तुम्ही सोडून दिला तर तो पुरेसा ट्रीट होऊन जातो. रामरत्नमध्ये आम्ही काय केलंय तिथे जो सेप्टिक टँक होता त्यांचा त्याच्यामध्ये थोडी मॉडिफिकेशन केली. पण त्या सेप्टिक टँकचा ओव्हरफ्लो घेतोय आपण. म्हणजे ते ब्लॅक वॉटर आहे, ग्रे वॉटर नाहीये. म्हणजे फक्त बाथ वॉटर आहे असं नाही. त्यांच्या सेप्टिक टँक मध्ये येणारं जे सगळं ब्लॅक वॉटर आहे त्याचा ओव्हरफ्लो आपण ट्रीट करतोय आणि तो आपल्याला परत त्यातले जवळजवळ 65 to 70% पाणी रियूज साठी मिळतं, जे सेकंडरी यूज साठी वापरलं जातं. बरं, ह्या प्रोसेससाठी कशी यंत्रणा किंवा प्रोसेस, मशिनरी किंवा खर्च ह्याच्या संदर्भात काही माहिती? याला ना किती पाणी आहे म्हणजे पाण्याचा व्हॉल्यूम काय आहे आणि आपल्याला ते पाणी कशासाठी वापरायचंय. कसं आहे ते नुसतं सोडून द्यायचं असेल पण वाईट पाणी सोडायचं नाही, आम्हाला थोडं ट्रीट करून सोडायचंय, त्याला खर्च अत्यंत मर्यादित आहे. जर आपल्याला ते सेकंडरी यूज साठी वापरायचंय तर या सगळ्यामध्ये जिथे रीडबेड सिस्टीम वापरली जाते तिथे बाय ग्रॅव्हिटी करणं जर शक्य असेल तर त्याची ऑपरेटिंग कॉस्ट 0 असते. जिथे तुम्हाला बाहेरनं एनर्जी द्यायला लागणारे पंपिंग सिस्टीम आहे किंवा बाकी काही गोष्टी आहेत तिथे तुमची ऑपरेटिंग कॉस्ट येते आणि मग ऑपरेटिंग कॉस्ट आली की पंप्स आले, मशीन्स आले की त्याची मेंटेनन्स कॉस्ट पण येते. अदरवाईज नुसतं रीडबेड असेल तर साधं बागकाम करणारा माणूस आहे, माळी जो आहे त्याला हाताशी धरून पण आपण हे करू शकतो किंवा त्याची एएमसी पण असू शकते. हे अजून एएमसी हा विचार किंवा या पद्धतीने केलं नाही मी, कारण आम्हाला कधी गरज पडली नाही त्याची. पण रामरत्नचं सुद्धा आता 2 वर्ष होऊन गेली. पण त्याच्यामध्ये काय फार तर तुम्हाला झाडं लावणं या व्यतिरिक्त काही खर्च नसतो आणि तो किरकोळ असतो. त्यामुळे तुम्हाला ते जर पोर्टेबल करायचं असेल तर मात्र मग त्याच्यामध्ये त्याचं म्युनिसिपल कॉर्पोरेशनने सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे त्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे, फिल्ट्रेशन आणि बाकी सगळ्या गोष्टी, ट्रीटमेंट हे करून मगच ते वापरलं जातं. क्लोरिनायझेशन आहे, काय अनेक गोष्टी आहेत ज्या करायला लागतात, भरपूर स्टेप्स असतात आणि मग ते पोर्टेबल करण्याची गरज नाहीये. आपल्याला सगळ्यात जास्ती गरज आज काय नॉन पोर्टेबल पाण्याची. सेकंडरी यूज साठी आपण खूप पाणी वापरतो. म्हणजे शहरामध्ये 135 लिटर जे पाणी मिळतं त्यातलं आपण पिण्यासाठी किती वापरतो? पिणं अंघोळ मिळून 30 लिटर पण नाही. उरलेलं हे सेकंडरी यूज साठी. त्यामुळे सेकंडरी यूज साठी लागणारं पाणी जर आपण या ट्रीटेड वेस्ट वॉटर मधनं मिळवू शकलो तर आपलीच पाण्याची अवेलेबिलिटी, डिपेंडेबिलिटी कमी होते म्युन्सिपाल्टीवरची आणि आपण सेल्फ सफिशियंट होऊ शकतो. आणि सेल्फ सफिशियन्सीकडे जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, कारण जशी जशी पॉप्युलेशन डेन्सिटी वाढणार आहे तसं तसं पाण्याचा सप्लाय आपल्याला हा मर्यादित होत जाणार. यालाच हे लागून करणं पुन्हा शक्य आहे, फक्त याच्यामध्ये इथे असं खूपच जनरल होईल. कोणी मला पाठवलं की आमची ही रिक्वायरमेंट आहे आणि याला किती खर्च होऊ शकेल तर त्याप्रमाणे अभ्यास करून तसं सांगता येऊ शकेल. असाच एक प्रश्न पुढे आलाय म्हणून हा प्रश्न थोडासा पुढे घेतो. की हा डोंबिवलीमध्ये काही मोठे नाले आहेत, जसे नंदिवली सारखा नाला आहे, त्याबाबत आपल्याला हा काही करता येईल का? रोड बेड सारखा त्या पाण्याचा पुनर्वापर करता येईल का? किंवा ते पाणी नॅचरल रिसोर्सेस क्लीन या स्वरूपात सोडता येईल? नाल्यामध्ये या नाल्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी काय आहे, आपला सीईटीपी पण आहे एमआयडीसीचा, पण त्याच्यामध्ये काही ट्रीटमेंट होते असं काही दिसत नाही. त्यामुळे त्या वॉटर सॅम्पलचा अभ्यास करणं, काय अनालिसिस करणं ही कुठल्याही गोष्टी पहिली स्टेप असणार. तुम्ही कुठलीही सिस्टीम करायला गेलात तर आपण ट्रीटमेंट कशावर करणार आहोत, त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत, म्हणजे त्या वॉटर सॅम्पल मध्ये आज काय काय मिळतंय ह्याचा अभ्यास केल्याशिवाय मग त्याच्यावर काय करायचं हे ठरवता येऊ शकत नाही. हे सोल्युशन काय सगळ्याला सारखं सोल्युशन आहे
अशातला भाग नाही. म्हणजे 72 रोगांवर एक इलाज वगैरे ही अंधश्रद्धा असते. त्यामुळे असलेल्या पाण्याचं अनालिसिस करणं, आता सोसायटीचं आहे म्हटल्यावरती डोमेस्टिक वेस्ट वॉटरवरती आपल्याला सहज सांगता येऊ शकतं. पण जेव्हा आपण नाल्यांबद्दल विचार करतो तेव्हा नाल्यांमध्ये काय काय कुठनं काय काय येतंय, कुठल्या इंडस्ट्रीने त्यांचं वेस्ट वॉटर सोडलंय का, मग ते वेस्ट वॉटर सोडताना ट्रीट करून सोडलंय, पार्शली ट्रीट केलंय का डायरेक्ट सोडलंय, हे जोपर्यंत कळत नाही की त्याच्यामध्ये काय आहे हे कळल्याशिवाय त्याचं काय करायचं हे सांगणं थोडंसं कठीण जातं. डोमेस्टिक साठी मात्र हे सांगता येऊ शकतं. पुढचा प्रश्न ऋषाली देशपांडेने विचारलाय, जिथे पाऊस मुळातच खूप कमी पडतो, एक्झाम्पल विदर्भ, अशा ठिकाणी फुलप्रूफ सोल्युशन काय असू शकतं? फुलप्रूफ सोल्युशन आता विदर्भामध्ये तुम्ही बघाल तर विदर्भामध्ये खूप ठिकाणी तलाव आहे. खरं तर पूर्वी महाराष्ट्राचं किंवा आजही कुठल्याही गावाचं एक वैशिष्ट्य आहे की कुठल्याही गावामध्ये तुम्ही गेला तर गावाचा एक तलाव असतो आणि तलावाच्या काठावर एक मंदिर असतं, आणि जोपर्यंत त्या तलावात पाणी असतं तोपर्यंत गावातल्या सगळ्या सोर्सेसना पाणी असतं. हे एक कॉमन फीचर आहे बहुतेक सगळ्या गावांचं. इव्हन डोंबिवलीमध्ये सुद्धा खूप मोठे तलाव होते. तर याच्यामध्ये उपलब्ध पाणी जमिनीमध्ये मुरवायचं असेल तुम्हाला तर त्याची जिओग्राफी काय, जिओलॉजी काय, जिओमॉर्फॉलॉजी काय आहे, म्हणजे दगड कुठला आहे, किती आहे, मातीचा थर आहे तो किती आहे, मातीची वॉटर होल्डिंग कपॅसिटी काय आहे, इव्हॅपोरेशन लॉसेस किती होतील. उदाहरणार्थ तुम्ही तलाव जर मोठा केला, सरफेस एरिया जास्ती असेल तर इव्हॅपोरेशन लॉसेस जास्ती होणार आहे. सरफेस एरिया कमी करायचा असेल तर तुम्हाला विहीर किंवा लहान व्यासाची विहीर अशा गोष्टी करायला लागतील. विहीर लहान केली की त्याचं स्टोरेज कमी होतं. त्यामुळे मग या दोन्हीमध्ये व्यवहार्य उपाय शोधायला लागतो आणि मग त्याप्रमाणे ते काम करता येतं. तर विदर्भात सुद्धा मेळघाट आणि चिखलदऱ्याच्या इकडचा भाग आणि पलीकडचा भाग दोन्हीकडे विचार केला तर तिकडे कोकणासारखी परिस्थिती आहे. पण मराठवाड्याचा विचार केला, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग हा ॲश्युअर्ड रेनफॉल झोन म्हणून मानला जातो ऍग्रिकल्चरच्या याच्यामध्ये. तिथे ठराविक पाऊस पडतोच आणि त्या प्रकारची त्या भागातली सॉइल अशी आहे की तिची वॉटर होल्डिंग कपॅसिटी चांगली आहे. पण म्हणून माझं तेच म्हणणं आहे की जे उपाय आपण कोकणात करतोय ते पश्चिम महाराष्ट्रात उपयोगी पडतील असं नाही, ते मराठवाड्यात उपयोगी पडतील असं नाही. प्रत्येक ठिकाणी त्या त्या गावची परिस्थिती लक्षात घेऊन, त्यांची डिमांड लक्षात घेऊन, त्यांच्याकडच्या नैसर्गिक स्रोतांची परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्यावर काम करायची गरज. आता हे जनरल सगळीकडे एकच प्रकार केल्यामुळे हा गोंधळ होतोय त्याचा. पुढचा धनश्रीजी विचारतात ह्याला जोडून, कातळ जमिनीच्या परिसरात उदाहरणार्थ मुरबाड भाग जलसंवर्धन कसं करता येईल? जिथे कातळ आहे, ओपन कातळ झालेलं आहे आता, म्हणजे वरची माती वाहून गेली आहे जंगलतोडीमुळे, तिथे बंधारा व्यतिरिक्त दुसरा उपाय नाही आपल्याला, किंवा स्टोरेज पॉइंट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही सध्या तरी. पण त्या गावामध्ये कुठेतरी अशी जागा मिळते जिथे विहीर करायला जागा असते म्हणा किंवा बंधारा करायला जागा असते. फार कमी ठिकाणी असा प्रश्न येतो की आता काय करायचं नक्की. पण कारण काय असतं की जिथे अशा प्रकारचं जिओलॉजी आहे तिथली वस्ती विरळ असते, त्यामुळे तो एरिया मोठा असला तरी त्यांची पाण्याची गरज कमी असते रिलेटिव्हली. आणि त्यामुळे गरज आणि मागणी आणि पुरवठा आणि पोटेन्शियल या तीन गोष्टींचा विचार केला ना तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी व्हायबल सोल्युशन शोधता येतं. त्यामुळे आता एखादं स्पेसिफिक गाव सांगितलं की यांच्यामध्ये अगदी काहीच नाही असा प्रॉब्लेम आहे तर मग त्याच्यावर विचार करणं आपल्याला शक्य होईल. पुढचा प्रश्न श्रीपाद जोशी विचारतायत, टेरेसवरून येणारे पाणी ज्या पीठ मध्ये एकत्र येते तो पीठ फिल्टर आणि बोरवेल यांमध्ये काही अंतर असावे का, असल्यास किती? शक्य तेवढं जवळ असावं. त्याचं कारण असं आहे की हा जो फिल्टर आहे हा भूमिगत असतो, जमिनीच्या खाली असतो. तुम्ही डाऊनटेक पाईप मधून येणारं पाणी जमिनीच्या खालनं पाईपलाईननी त्या फिल्टर पर्यंत घेऊन येतात. त्यामुळे ते जमिनीच्या खाली 1.5-2 फूट त्याचा इनपुट असतो आणि त्यामुळे त्याचा आउटपुट हा आणखीन किमान 4 इंच खाली असणार इनपुटच्या, बरोबर, हे 2.5-3 फुटाला असणार. मग तिथनं जर तुमची बोरवेल जास्ती असेल तर बोरवेलला जोडण्यासाठी तेवढं खाली जायला लागेल आपल्याला, आणि मग ते जेवढं खोल जाऊ तेवढं इनप्रॅक्टिकल व्हायला लागतं. आणि म्हणून बोरवेलला लागून जर फिल्टर असेल तर ते सगळ्यात चांगलं असतं.
तुम्हाला करायला आणि मेंटेन करायला सोपं पडतं. ईश्वर पाटील विचारतायत, ज्या जमिनीत बेसॉल्ट खडक असलेल्या जमिनीत पाणी कसे जिरवावे? बेसॉल्ट असलेल्या जमिनीत पाणी जिरवणं मुश्किल आहे, कारण बेसॉल्ट पाणी खाली जाऊ देत नाही. जिथे फ्रॅक्चर्स आहेत तिथनं पाणी खाली जातं. आपल्याकडे सह्याद्रीमध्ये फ्रॅक्चर्ड आणि कॉम्पॅक्ट असे 2 प्रकारचे बेसॉल्ट. हे विशेषतः लेण्यांमध्ये आपल्याला सहज बघायला मिळतं. तुम्ही लेणी बघाल तर लेण्याच्या सगळ्या बेसला हा कॉम्पॅक्ट बेसॉल्ट आहे, तिथनं पाणी खाली जात नाही. पण लेण्यांचं छत बघाल तर तिथे कपच्या दिसतात तुम्हाला, तो फ्रॅक्चर्ड बेसॉल्ट आहे आणि तिथनं पाणी वरनं ठिपकत येतं, जे वरनं येतं. म्हणून लेणी खणताना तुम्ही कायम बघाल कुठे 4 फूट असतात, कुठे 8 फूट असतात, 6 फूट असतात. तर हे व्हेरिएशन हे त्या बेसॉल्टच्या लेअरचं व्हेरिएशन. त्यामुळे नुसतं बेसॉल्ट असेल पक्का काळा ठणठणीत तर त्याच्यामध्ये काही करता येणं शक्य होणार नाही. म्हणजे ते फोडून त्याच्यामध्ये तलाव करणं किंवा टाकी तयार करणं हा खर्चिक अव्यवहार्य पण एकमेव मार्ग असू शकतो. किंवा मग तिथे कुठेतरी ओढा असणार पूर्वीचा, जो आता ज्याला पाणी थांबत नसेल पण पावसाळ्यात पाणी असेल तर तिथनं काम चालू करून मग हळूहळू प्लांटेशन करून ते डेव्हलप करायला लागणार. म्हणजे उजाड माळारा नसेल तर त्याच्यावर जास्ती मेहनत घ्यायला लागणार. हे मात्र खरं आहे त्याच्यामध्ये. जिथे बेसॉल्ट आहे तिथे आपले पर्याय खूप लिमिटेड असतात, मर्यादित असतात, कमी असतात. उमेशजी, 2 प्रश्न एकत्र घेतोय कारण सिमिलर आहेत म्हणून. सूरज धुपकर आणि हा. निलेश सपकाळ. पहिलं असं आहे की 24-25 सभासदांच्या लहान सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे अंदाजे किती खर्च येऊ शकेल, तसेच त्याचा देखभाल खर्च काय असू शकेल? त्याच्याच बरोबर निलेशजी विचारतात, विदिन रेसिडेन्शियल सोसायटी ड्युअल प्लंबिंग प्रोजेक्ट्स आर गेनिंग लॉट मोर acceptance with the help of customized STP. What is your opinion about this? हा, आता कस्टमाइज STP असतात ना, माझा अनुभव सांगतो याच्यामध्ये की अनेक ठिकाणी या STPची पहिलं जो टँक असतो तो पुरेसा नसतो आणि त्यामुळे मला येणाऱ्या इन्क्वायरी बऱ्याचशा अशा असतात की आमच्याकडे STP आहे पण तरी पाणी पिवळं येतं. त्याचं कारण काय आहे की त्याला जो एक्सपेक्टेड व्हॉल्यूम आहे, जागा लागते, ती बिल्डर वाचवतो, कमी वापरतो आणि त्यामुळे पाण्याला ट्रीट व्हायला मिळत नाही आणि मग एस्टिमेच्या मधनं पाणी जाऊन सुद्धा पाण्याला पिवळा रंग दिसतो, त्याच्यामध्ये काही सस्पेंडेड पार्टिकल्स दिसतात. हा एसटीबीच्या भागातला एक प्रॉब्लेम असतो. डेल प्लंबिंग हे एसटीबी साठी एक आणि एक म्युन्सिपालिटीसाठी हे असतंच आणि डेल प्लंबिंग असणं चांगलं असतं. पण बऱ्याच वेळेला काय होतं, वरच्या टाक्या पण वेगळ्या असतात. अनेक सोसायट्यांमध्ये त्यातला मधला जो 2 टाक्यांच्या मधला भाग असतो, मधली भिंत असते, त्याला भोग पाडून तिथनं पण पाईप टाकून त्या 2 टाक्या एकत्र जोडल्या जातात आणि मग डेल प्लंबिंगचा काही विशेष त्याला काय अर्थ राहत नाही. 20-25 फ्लॅटची सोसायटी असं म्हणण्यापेक्षा त्याचा टेरेस एरिया किती आहे सांगितलं ना, तर किती पाणी आपण रिचार्ज करू शकतो आणि मग त्याला खर्च किती साधारण येऊ शकतो हे ठरेल. कारण खर्च कशावर ठरतो, कन्स्ट्रक्शन फेज मध्ये जर तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर विथ नो ऍडिशनल कॉस्ट ते होऊन जातं. पण जेव्हा तुमच्याकडे बिल्डिंग तयार असते, जेव्हा सगळं फिनिश झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बोरवेल आहे आणि मग ती रिचार्ज करायची, तेव्हा डाउनटेक पाईप सगळे जोडायला लागतात आणि ते जमिनीच्या वर जोडून चालत नाही, कारण व्हेहिक्युलर मुवमेंट असते, त्यामुळे पाईप फुटायची भीती असते, म्हणून तो जमिनीच्या खालनही करायला लागतो. त्यामुळे जर कॉन्क्रीट केलं असेल किंवा फरशी घातली असेल तर तेवढा तो पॅच काढून पाईप टाकून ते रिड्यू करायला लागतं आणि मग तो बेसिक खर्च आहे तो हे पहिलं कॉन्क्रीट फोडणं आणि ते रिड्यू करणं याचा खर्च जास्त आहे. ऍक्च्युअल रेन वॉटर हार्वेस्टिंगला खर्च कमी आहे. पण सेफ्टीसाठी म्हणजे लोकांच्या पण, व्हेहिकलच्या पण आणि स्कीमच्या पण सेफ्टीसाठी ते करणं आवश्यक आहे. आणि काही ठिकाणी आम्ही जे काम केलंय बोरवेल रिचार्जचं, तर काही ठिकाणी ते 50-55 हजारात झालंय, काही ठिकाणी त्याला 3 लाख रुपये लागले. सो इट डिपेंड्स ऑन तुमची पाईपलाईन किती रन होणार आहे आणि कॉन्क्रीट किती जाड आहे किंवा कॉन्क्रीट आहे किंवा नाही. जर माती असेल नुसती तर तुम्हाला ते खडून खालनं पाईप टाकणं सोपं जातं, पण कॉन्क्रीट असेल तर ते फोडावं लागतं. सो इट डिपेंड्स ऑन द लोकल कंडिशन, साईट कंडिशन. पण 50-55 हजार ते 3 लाख म्हणजे या रेंज मध्ये कुठेही बसू शकतो. शेवटचा प्रश्न घेतो कारण आपली वेळ आता ऑलमोस्ट संपली आहे. एक कंबाईन क्वेश्चन घेतो.
एक टेकड्यांवरील गावात पाण्याची श्रेयसने विचारलंय, टेकड्यांवरील गावात पाण्याची सोय कशा प्रकारे करता येईल? दुर्दैव म्हणजे शहापूर नजीक टेकडीवर असलेले हे गाव आहे आणि गावातून भातसा धरण दिसते, पण गावात पाण्याची सोय नाही. टेकडीवर असल्यामुळे कुठल्या गावाचं बोरची नाव? सुद्धा गावाचं हा. नाव सांगता येईल श्रेयस? श्रेयस श्रेयस अनम्यूट करून किंवा गावाचं नाव टाईप कर याच्यावरती. बहुतेक श्रेयस ओके. हा ठीक आहे, तोपर्यंत सांगा इथे सर. फक्त प्रश्न पूर्ण करतो. टेकडीवर असल्यामुळे बोरची सुद्धा सोय नाही. साकडभाव, हा साकडभाव. सगळं विजेची कमतरता वेगळी सांगायची गरज नाही. आणि दुसरा प्रश्न मी त्याला कंबाईन करून घेतो की डॉक्टर उमेश हॅड डन व्हरायटी ऑफ प्रोजेक्ट्स, टॅब्युलेटेड लिस्ट ऑफ प्रोजेक्ट्स विथ कॉस्ट अँड स्टोर्ड वॉटर will be helpful to understand various options. Can sample project reports can be shared? So these are the सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट मी पूर्वी ना याच्यात महाराष्ट्र टाइम्सच्या दिशामध्ये लिहित होतो. एक 15-16 काहीतरी सक्सेस स्टोरीज लिहिल्यात मी. सक्सेस स्टोरी म्हणजे त्या गावामध्ये काय केलं याच्याबद्दलचं. तर ते मला चेक करायला लागेल एकत्र कुठे मिळेल का, माझ्या फेसबुकच्या याच्यावर मिळेल किंवा नेटवर शोधलं तर ते मिळू शकेल, किंवा माझ्या फेसबुकच्या प्रोफाईलवरती गेलं तर त्याच्यामध्ये पाणी, पर्यावरण आणि उमेश असं माझं एक पेज आहे. त्याच्यावरही मी माहिती टाकत असतो वेगवेगळ्या प्रोजेक्ट बद्दलची. तर तिथे तुम्हाला यातल्या बऱ्याचशा गोष्टी मिळू शकतात. किंवा मग माझा फोन नंबर घेऊन ठेवा तुम्ही, फोन नंबर आहे याच्यामध्ये, आणि त्याच्यावरही मला फोन करून विचारलं तर सांगू शकतो मी त्याच्यामध्ये. जिथे टेकडीवरती गाव आहे तिथे म्हटलं तर मर्यादा असतात, म्हटलं तर जास्ती ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्याचं कारण असं आहे की टेकडीवरती झरे असतात. त्यामुळे ते झरे आहेत का त्या गावाच्या जवळ, मग ते भले नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत चालू असतील, तर ते आणखीन 3 महिने त्याचं पाणी कसं वाढवता येऊ शकेल, हा एक भाग असतो. आणि मग अनेक ठिकाणी उदाहरणार्थ कोथळा नावाचं गाव आहे शहापूरच्या जवळ, ते पण टेकडीवरतीच आहे. तर त्या गावाच्या वरती आम्ही डोंगरावरती बंधारा बांधून एक 2-2.5 किलोमीटर खाली गावापर्यंत सायफन करून पाणी आणलं. त्यामुळे पाणी कुठे आहे हे शोधणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते पुरेसं आहे का, आणि मग ते गावापर्यंत कसं आणता येईल, हे 3 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या गावाच्या परिसरात हे होऊ शकतं. पूर्वीपासून गावं बसली त्याचं कारणच ते तिथे पाणी होतं म्हणून बसवलेली आहेत. ज्यांना फोर्सफुली तिथे रिहॅबिलिटेट केले ते सोडून. पण अदरवाईज ते पाणी कमी होण्याची कारण आहे डिफॉरेस्टेशन, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि लोकसंख्या वाढ झाली, आणि त्या लोकसंख्या वाढ होताना पाण्याची उपलब्धता वाढवायचा प्रयत्न झालेला नाही. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्याला आज अनुभवायला मिळतो. त्यामुळे कुठलंही गाव असेल तरी तिथे अगदीच काही होऊ शकत नाही असं होत नाही. हा, तर तिथे होऊ शकणाऱ्या गोष्टी गावाला कितपत पुरेशा आहेत, गावाच्या गरजा पूर्ण होऊ शकतात का, हे मात्र अभ्यास केल्यावर सांगता येईल. पण प्रत्येक गावासाठी काही ना काही सोल्युशन नक्की निघतं. हा माझा आजपर्यंत एक 250 गावांचा अनुभव आहे. असं एकही गाव नाही की जिथे आम्ही इथे काही होऊ शकणार नाही असं सांगितलं असं. ओके. आज आपलं वॉटर मॅनेजमेंट वरती बरंच छान मार्गदर्शन डॉक्टर उमेश मुंडले यांनी केलेलं आहे. आपण मुंडले सरांसोबत कायम एकत्र राहणारच आहोत, कारण खूप टेक्निकल नॉलेज, खूप टेक्निकल माहिती त्यांच्याकडे आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने प्रॅक्टिकल जे इम्प्लिमेंटेशन त्यांचं झालेलं आहे आणि त्याच्यानुसार जी त्यांच्याकडे संपूर्ण माहिती आहे, तर आपण पुढील येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर ह्या चर्चा करत राहणार आहोत. डॉक्टर मुंडले हे डोंबिवलीचे राहणारे आहेत. त्यांचा नंबर आहे. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर जरूर त्यांच्याबरोबर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. शिवाय जर काही प्रश्न असतील तर paryawarankumbh.parivar@gmail.com या ईमेल आयडी वरती तुम्ही तुमचे प्रश्न पाठवा. ते डॉक्टर मुंडल्यांना पाठवण्यात येतील आणि आपले प्रश्नांना उत्तर मिळेल याची बघितलं जाईल. आपण सगळे जणांनी इथे या आजच्या लेक्चरला जॉईन केलं त्याबद्दल धन्यवाद. विशेष करून डॉक्टर मुंडल्यांनी आपली विनंती कबूल करून ते पर्यावरण कुंभाचाच भाग आहे, विशेष त्यांना आभार मानलेले आवडणार नाहीत, तरी देखील त्यांचे आभार. आणि आपण पुढच्या रविवारी अजून एक नवीन माहिती पर एन्व्हायरमेंट रिलेटेड लेक्चर, व्याख्यान घेऊन पुन्हा आपण सगळेजण एकत्र भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.